चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ATM गुरु एज्युकेशन या चॅनलमध्ये आणि ॲपमध्ये. ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर आता सध्या आपण म्हणजे आता 13 डिसेंबरला जी नवोदयची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपले सराव परीक्षा चालू आहे. ठीक आहे, सराव पेपर चालू आहेत. दिनेश ते लाईट चालू कर. चला, गुड इव्हनिंग. या चलो, ओके. चला तर बघा, आपला पेपर सध्या 19 असेल बहुतेक 18 पेपर झाले होते. 19वा एक दिवस थोडंसं मला अडचण आली होती, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. तर आपला कालचं एक पेपर सोल्युशन बाकी आहे. 20वा प्रश्न चालू आहे. चलो ठीक आहे, 20वा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगताना परत एक असं आहे की आपण यावर्षीची जी बॅच घेतली 13 डिसेंबरपर्यंत तिसरीला आणि चौथीला आहेत. म्हणजे सध्या चौथीला असणारी आणि तिसरीला असणारी, तर यांच्यासाठी आपली नवीन बॅच चालू होते. बघा, 12 जानेवारीला नवीन बॅच स्टार्ट होणार आहे. आणि या बॅचमध्ये आता सध्या ही बॅच आपण क्रिएट करून ॲपमध्ये आहे. ATM गुरु एज्युकेशन नावाचा आपला ॲप आहे प्ले स्टोअरला. त्या ॲपमध्ये ही 12 जानेवारीला स्टार्ट होणारी जी पुढच्या वर्षीसाठीची म्हणजे 2026ला जी नवोदयची परीक्षा होईल त्याच्यासाठीची ही बॅच आहे. ही बॅच मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये आहे. ही बॅच आपल्या तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ATM गुरु एज्युकेशन ॲप जर घेतलं तर त्या ॲपमधून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. याची सुरुवात 12 जानेवारीला होणार आहे. पण तत्पूर्वी 12 जानेवारीपर्यंत तुम्ही बेसिक पद्धतीने काय काय अभ्यासलं पाहिजे त्याचे सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही 12 जानेवारीच्या आधी पाहून घेणं गरजेचं आहे. म्हणून जर कोणी आता चौथीला असतील किंवा तिसरीला असतील तर त्यांनी ही बॅच आणि त्याच्यामधून ही बॅच तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पुढच्या वर्षीसाठी जी NMMS ची बॅच आहे, NMMS त्याच्याचबरोबर नवोदय आणि स्कॉलरशिप 8वी साठीची ही सुद्धा बॅच आपण त्याच्यामध्ये क्रिएट केली आहे. ती पण तुम्ही उद्यापासून आपल्या ॲपमध्ये जाऊन खरेदी करू शकता. आणि आता आपण वळूयात आपल्या पेपरकडं. तर बघा, प्रश्नपत्रिका सराव प्रश्न काल आपला पेपर झाला नाही. एक दिवस आपल्याला थोडीशी अडचण आली, त्याच्यामुळे कालचा पेपर झाला नाही. आता आपण पेपर घेणार आहोत. सोपा पेपर आहे, एकदम इझी पेपर आहे. तर पहा, सगळ्यांनी जॉईन व्हा पटपट. चला या. आणि फक्त तुम्हाला बाळांनो कळकळीची विनंती आहे की कोणी आगाऊ कमेंट करू नका. फक्त कमेंट्स अभ्यासाशी रिलेटेड करा. तुम्ही काय होता मध्ये मध्येच दुसरं काहीतरी बोलता, वाया जातो, माझा वेळ वाया जातो. तो दोघांचाही वेळ वाया जाऊ नये आणि फक्त अभ्यासापुरतं बोला आणि छान अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. आपल्याला आपल्या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच गोष्ट कामाला येते, ते म्हणजे विद्या, तो म्हणजे अभ्यास आपला, आहे की नाही. अभ्यास ज्याचा चांगला तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो, कितीही पुढे जाऊ शकतो. म्हणून अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. पाणी लिखा ना दिनेश एक बार. हां, सराव पेपर क्रमांक 20वा आपला. तर पहा, ही जी आकृती आहे, पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय निवडायचं असतं बाळांनो, तर निराळी आकृती ओळखायची असते, आहे की नाही. निराळी म्हणजे काय बाळांनो, वेगळी आकृती. निराळी म्हणजे काय, तर वेगळी आकृती. चलो ओके, ठीक आहे. वेगळी आकृती आपल्याला ओळखायची असते. ओळखूयात आपण वेगळी आकृती. चलो, आता बघा, सगळ्या आकृत्या जर पाहिल्या आपण, मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे की पहिल्यांदा 4ही आकृत्या जर तुमच्या डोक्यात तुम्ही पाहिल्या असतील किंवा घेतल्या असतील किंवा नजरेनं पाहिल्या असतील, तुम्हाला ओळखायची निराळी. स्पष्टपणे निराळी आकृती आपल्याला कळते, कारण प्रत्येक ठिकाणी काय रेषाखंड आहेत. 1 2 3 रेषाखंड आहेत, म्हणजे रेषाखंडांनी तयार झालेली आकृती आहे. ही सुद्धा पहा रेषाखंडांनी तयार झालेली आकृती आहे. ही सुद्धा पहा रेषाखंडांनी तयार झालेली आकृती आहे. ही मात्र रेषाखंडांनी तयार झाली का, नाही. ओके, म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे, ऑप्शन क्रमांक C ही आकृती वेगळी आहे बाळांनो. त्याच्यानंतर बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 2 रेषा आहेत, इथे 1 रेषा आहे. त्यानंतर इथं पहा 2च्या दुप्पट किती झाल्या, 4 झाल्या. 1 2 3 4 झाल्या आणि इथं 2 झाल्या. म्हणजे 1 होती, 2 झाल्या, 1 2 3 झाल्या. इथं बघा 3 झाल्या, म्हणजे 1 2 3. मग इथं 4 असायला पाहिजे. 4 आहेत का, तर 4 आहेत बघा. 1 2 3 4. म्हणजे काय नाही, क्रम सारखा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मागे पुढे झाले असेल पण 4 आहेत. आता इकडे बघा, इथं किती होत्या, 2 होत्या. आडव्या किती होत्या, 2. इथे किती आहेत, 1 2 3 4. इथं 4 आहेत. मग इथे किती असाव्यात, 6. तर 6 पण 1 2 3 4 आणि 5. इथे किती दिल्या, 5. पण किती पाहिजे होत्या, इथं 6 पाहिजे होत्या. 6 आहेत का, 6 नाही. 6च्या ऐवजी किती आल्या, 5 आल्या. मग इथे किती पाहिजे होत्या, 8. पहा इकडच्या ह्याच्या दुप्पट आहेत. 1च्या दुप्पट 2, 2च्या दुप्पट 4. मग 3च्या दुप्पट किती पाहिजे होत्या, 6. पण इथं किती दिल्या, 5च दिल्यात, आहे ना. आणि इथं पहा 4च्या दुप्पट 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 4च्या दुप्पट 8. म्हणजे सगळीकडे दुप्पट 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 दिले आहेत. फक्त एकाच ठिकाणी इकडे 3 आहेत आणि इकडे 6 असायला पाहिजे होत्या, पण 5च दिल्या. म्हणून ऑप्शन क्रमांक D ही वेगळी आकृती आहे बाळांनो. काय आहे, वेगळी आकृती. पहा 1च्या दुप्पट 2, 2च्या दुप्पट 4, 4च्या दुप्पट 8 आणि 3च्या दुप्पट 6 रेषा पाहिजे होत्या, पण 1 2 3 4 5च दिल्यात, म्हणून ती चुकीची आकृती आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता बघा, एक सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची की जर समजा आपण इकडे एक बाण पकडला असा समजा, आहे ना, तर हा बाण ज्या दिला आहे
त्या बाणाच्या उजव्या दिशेला डिझाईन. ओके चलो ठीक आहे. आणि डाव्या बाजूला भरलेलं वर्तुळ आहे डाव्या बाजूला. आता हा बाण काय करू आपण, पहा बाण काय झाला, हा इथं आला समजा, असा कुठं आला इथं, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 90 अंशात फिरला तो. इथून कुठे गेला इथं. पहा तर याच्या उजव्या बाजूला डिझाईन. चलो ओके, उजव्या बाजूला रेषा, डाव्या बाजूला भरलेला गोळा. परफेक्ट आहे. त्याच्यानंतर बाण पुन्हा इकडं खाली आला. ओके, बाण बरोबर आला. पहा पहिले कुठं होता, इथं होता वर उत्तर दक्षिण आहे, हे पूर्व पश्चिम आहे. तर पहा असे शिरोबिंदू. चलो ओके, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असा शिरोबिंदू आणि ह्या दोन बाजू कटलेल्या. पहिली गोष्ट, इथं दोन बाजू कटलेल्या आहेत का रे, नाही, हे तर उत्तर चुकलं. इथं दोन बाजू कटलेल्या आहेत का, हो 100% दोन बाजू कटलेल्या आहेत. पण इथं उत्तर चौकोनाचे शिरोबिंदू, इथं मात्र आयात दिलाय, म्हणजे हे तर उत्तर नाही. बघा इथं आयात आहे का तसं नाही, हा आयात दिलाय. मग इथं पहा, इथं दोन्हीकडे शिरोबिंदू आणि त्याच्यानंतर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा पद्धतीचे शिरोबिंदू असलेले चौकोन. ऑप्शन क्रमांक सी मध्ये परफेक्ट आहे. इथं दोन रेषा आहेत का कटलेल्या, नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर बाळांनो. परफेक्ट उत्तर काय आलं, सी. काय आपण दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या. त्या कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या, तर पहा पहिल्यांदा ही इथं कटलेली बाजू आहे अशी, आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघा अशा दोन पद्धतीने. सिंपल गोष्ट होती, साधी गोष्ट होती, आपल्याला उत्तर मिळालं बाळांनो सी. तुम्ही सुद्धा खटाखट दंदन उत्तर पाठवत जा, म्हणजे मला कळलं पाहिजे. हा उद्या का, ओके. आज आपण थोडंसं लेट झालो बाळांनो, मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो, तिकडून आल्यामुळे आता मला लेट झालं. तर आपण 7 वाजता क्लास घेतोय. हा उद्या सुट्टी नाहीये. उद्या 2 पेपरचं सोल्युशन होणार आहे उद्या, कारण आपला एक कालचा पेपर मागे पडलाय, त्या पण पेपरचं सोल्युशन उद्या होणार आहे. उद्या संध्याकाळी दसरा असतो, दसरा पाहायला तुम्ही जातात मला माहित आहे. तर मी दिवसभरात कधीतरी सोल्युशन घेऊन टाकेल, मला जसं वेळ भेटेल तसं. उद्या किमान एक पेपर तरी उद्या होईल, सुट्टी मिळणार नाही. उद्या संध्याकाळी तुम्हाला दसऱ्याची सुट्टी असेल, संध्याकाळचा पेपर होणार नाही उद्या, कारण उद्या संध्याकाळी तुम्ही दसरा पाहायला जाता मला माहित आहे. ठीक आहे, तुम्ही दसरा पाहायला जाऊ शकता उद्या संध्याकाळी, पण दिवसा आपला पेपर सोल्युशन होऊन जाईल. सकाळी 11 वाजता होऊन जाईल, आहे ना, 11 वाजता तरी पेपर सोल्युशन होईल, काही टेन्शन घेऊ नका. 11 किंवा 12 वाजता होईल. चलो ओके ठीक आहे. पुढचं लक्षात घ्या, पुढचा प्रश्न. आता बघा हे बाण आपल्याला समजा विमान दिले. विमानामध्ये पहिली गोष्ट पहा, कोणत्याही दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तर 1 2 3 रेषा आहेत, 1 2 3, ह्या 3 रेषा लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर ही अशी एक आकृती, ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. बघा 3 रेषा आणि 3 रेषा आहेत, पण आकृती तशी आहे का नाही, कोणी दिली, पहिलं तर चुकलं. 3 रेषा आहेत, जशाल तशी आकृती पण आहे. चलो ओके ठीक आहे. इथं 2 रेषा आहेत, हे चुकलं. 3 रेषा आणि आकृती सेम. आता सेम आकृती असल्या 2 आपल्याकडे आल्या, पण बघा इथं आणि इथं याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं वेगळी चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे काय माहिती आहे का, आता याच्यावर आलंय सगळं आपलं, ह्या मागच्या शेपटी देतो याच्यामध्ये, कशामध्ये, आपल्या आकृतीमध्ये. पण तुम्हाला जे तुमच्याकडे जे आहे प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये क्लिअर दिसेल ते. ओके चलो ठीक आहे. तर याच्यामध्ये थोडंसं काय होतं बाळांनो, थोडंसं ब्लर दिसते. मग याच्यामध्ये काय उत्तर येणार आहे आपलं, ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर आहे. कारण इथं थोडं वेगळं दिलेलं आहे, असं काहीतरी गोल केलंय आणि असं गोल नसायला पाहिजे, ते पूर्ण भरलेल्यासारखं असायला पाहिजे. चलो ओके ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी. आता इथं बघा सेम आकृती ओळखायची आपल्याला. डावा हात वर, उजवा हात खाली. पहिले फक्त एवढं लक्षात घ्या. आणि हा त्रिकोण, असा हा त्रिकोण. चलो ओके ठीक आहे. काय, डावा हात वर, उजवा हात खाली आणि हा असा त्रिकोण. एवढ्या दोनच गोष्टी. डावा हात वर आहे का, नाही, चुकलं. डावा हात वर आहे, उजवा हात खाली आहे आणि इथं असा हा त्रिकोण आहे का, नाही, इथं पहा हे असं वेगळंच दिलंय त्याने. चलो ओके ठीक आहे. हे पण नाही. डावा हात वर, उजवा हात खाली, पण हे डोकं वेगळंच दिलंय आणि तिरपट डोकं देऊन टाकले. डावा हात वर, उजवा हात खाली आणि इथे असा हा त्रिकोण. सेम टू सेम कुठे आलं, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आले आणि तेच आपलं उत्तर बाळांनो. चलो ठीक आहे ओके. पुढचा प्रश्न पहा, एकदम सोपा आहे. आपल्याला काय केलेलं असते, आकृतीमध्ये 4 भाग दिलेले असतात बाळांनो. किती भाग दिलेले असतात, 4. या 4 पैकी एक भाग असतो रिकामा, याला म्हणतात लुप्त. कोणता भाग म्हणायचा बाळांनो, लुप्त भाग असतो. मग आता काय करायचं आपल्याला, हा लुप्त भाग कुठं आहे तो ओळखायचा. तर याची एकदम सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला, इतकी सोपी की तुम्ही म्हणता सर इतकं सोपं कसं काय. पहिली गोष्ट, रिकामा भाग कुठं इथं आहे. मग पहिल्यांदा काय करायचं, या रिकाम्या भागामध्ये काय असू शकते बघा. ही पूर्ण आकृती तयार होते, याचा अर्थ इथं काय असणार आहे, इथं अशा प्रकारचा चौकोन तयार होणार आहे. चलो ओके ठीक आहे. असा सिंपल चौकोन इथं किंवा आयताकृती चौकोन असा तयार होणार आहे किंवा चौरस तयार होणार आहे, की नाही, म्हणजे 90 अंशामध्ये काटकोनातला आहे ना, काटकोन असलेला इथे एक कोन तयार होणार आहे, काटकोन. हा काटकोन तेवढा लक्षात ठेवा. आणि उजव्या कोपऱ्यात कुठं काटकोन आलाय ते पहा. इथं आलाय का, हो आलाय, बरोबर काटकोन आलाय. इथं आला का, नाही आला. इथं आला का, नाही आला. इथं सुद्धा काटकोन आलाय, पण तो वेगळाच आहे, अशा पद्धतीचा काटकोन नाही आहे. आपल्याला फक्त डायरेक्ट एकच काटकोन पाहिजे, त्याच्या आजूबाजूला काहीच नाही पाहिजे. मग दुसरीकडे काय असेल ते असेल, असं फक्त एकाच ठिकाणी आलंय, ऑप्शन क्रमांक ए मध्ये. आणि म्हणून ते आपलं उत्तर आहे बाळांनो. फक्त 5 सेकंदामध्ये उत्तर निघतं. किती सेकंदामध्ये निघतं बाळांनो, 5 सेकंदामध्ये, जास्तीत जास्त. बाकी दुसरं काहीच करायची गरज नाही, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आता परत दुसरी महत्वाची गोष्ट बघा,
आता इथं काय माहिती का, ही आणि ही आकृती सेम आहे, म्हणजे दिसते तशीच खाली दिसते. म्हणजे पहा आता याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर दिला, तर यांचा संबंध कसा असतो बाळांनो, एकतर याचा याच्याशी संबंध असतो, किंवा याचा याच्याशी, किंवा याचा याच्याशी, किंवा याचा याच्याशी, किंवा या दोघांचा एकमेकाशी, किंवा या दोघांचा एकमेकाशी, असा काहीतरी संबंध असतो. म्हणजे याचे एकूण संबंध पहा 1 2 3 6 प्रकारचे एकूण संबंध असतात फक्त या आकृत्यांमध्ये. किती प्रकारचे बाळांनो, 6. 7वा कोणता याच्यामध्ये संबंध नसतो. 6 प्रकारचे संबंध असतात, किंवा त्या 6 प्रकारालाच मग लोक काय म्हणतात की हे 90 अंशात वळला, ती 45 अंशात वळलं, किंवा मग 180 अंशात वळला. तर हे 6 प्रकारचे संबंध असतात, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. या 6 संबंधापैकी कोणता संबंध आहे ते ओळखायचंय. आता बघा इथं काय दिले, ही जशी आकृती आहे तशी ही, किंवा ही, म्हणजे आरशातल्यासारखं हे इकडं इकडं तर इकडं, अशा पद्धतीने काहीच करायची गरज नाही आपल्याला. हे पहिलं भेटलं. आता दुसऱ्यामध्ये काय, हे जसे आहेत 2 आकृत्या, म्हणजे हे 1 नंबर आणि 2 3 नंबर, 1 आणि 3 नंबरची आकृती सारखी आहे, म्हणजे 2 आणि 4 कसं असणार, सारखी. हे 2 सारख्या तर ह्या 2 सारख्या असतात. मग आता पहिली गोष्ट ही तर असं आहे, तर हे काय होईल, हे असं येणार इथपर्यंत. झालं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय मध्ये अशी लांब रेषा इथं आहे, इथं आहे बघा, इथं तर डाव्या कोपऱ्यात लांब रेषा आलीच नाही, इथं पण आलीच नाही. झालं सिंपल. पहिली एक रेषा शोधली की तुमच्या 2 आकृत्या गायब झाल्या बाळांनो. पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे 5 सेकंदामध्ये तुमच्या 2 आकृत्या गायब झाल्या. आता आपण दुसरे 5 सेकंद वापरू. दुसऱ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की बघा, हे काय सांगितलं मी तुम्हाला, हे सांगितलंय की तर ही पाण्यातली आकृती असल्यासारखी आहे, म्हणजे हे पण कसं येणार, असं येणार. चलो ओके ठीक आहे. आता उजव्या कोपऱ्यातून अशी सरळ आलेली रेषा, जशी ही आली सरळ, तशी ही अशी उजव्या कोपऱ्यातून सरळ आलेली रेषा पहा. आहे का सरळ आलेली रेषा, आहे का सरळ आलेली रेषा, कुठं आहे तर पहा इथे एक रेषा दिसते. आता ह्या 2 आकृत्या गेलेल्याच आहेत आपल्या. मग आता ही बघा, ही जशी आली की नाही, जवळ जवळ आलेली आहे. ओके चलो ठीक आहे. ही मात्र अशी खाली गेलेली आहे का, आपल्याला पाहिजे का नाही पाहिजे, आपल्याला अशी पाहिजे, अशी सरळ आलेली जवळ आहे की नाही. आणि मग त्याच्यानंतर हे असं जाईल, आणि त्याच्यानंतर मग हे असं येणार. ओके, तर हे अशी जाणार आणि अशी येणार. जे काय असेल ते पुढचं पाहायची गरज नाही, फक्त तुम्ही या कोपऱ्यातून बरोबर आली का रेषा तेवढं जरी शोधलं तर 10 सेकंदामध्ये उत्तर मिळतं. आपलं उत्तर आहे बाळांनो बी, ऑप्शन क्रमांक बी आपलं, सिंपल पद्धतीने बाळांनो. चलो पुढचा प्रश्न बघा, साधा आहे, सोपा आहे. दिनेश एकदा सगळ्या ग्रुपला मेसेज टाक की सोल्युशन चालू झालं म्हणा पेपरचं, सगळ्यांनी पेपरला जॉईन व्हा फटाफट, कारण मुलं कमी जॉईन झालेत. त्यांना वाटलं आज क्लास होणार नाही असं वाटलं असेल बहुतेक. फटाफट सांग त्यांना. आता पहा महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचंय तर बघा, ह्या 2 आकृत्या आहेत की नाही, ह्या आरशातल्यासारख्या किंवा पाण्यातल्यासारख्या ते विरुद्ध आहेत. तशा सेम टू सेम ह्या दोघी पण काय असतील, विरुद्ध दिशेतल्या. मग इथं जो ही रेषा आहे, तर ही रेषा तुम्हाला कुठं दिसणार, या कोपऱ्यामध्ये इथं दिसणार. म्हणजे खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये हा जो चौकोन आहे आपल्याकडे रिकामा दिलेला, या चौकोनामध्ये खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अशी आपल्याला रेष पाहिजे. ठीक आहे, अशी रेष पाहिजे. आहे का इथं अशी रेष इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. झालं, संपलं, आपलं उत्तरच मिळालं बाळांनो. आपल्याला काहीच करायची गरज नाही. ऑप्शन क्रमांक बी. काहीतरी केलं आपण, डोकं लावलं, बिलकुल डोकं लावलं नाही. आपण फक्त एवढंच शोधलं की बाबा ही आणि ही आकृती सेम टू सेम आहे, एकमेकाच्या विरुद्ध, तशी इथली असणार आहे. मग इथली असणार आहे तर काय असणार आहे, इथं अशा पद्धतीचं हे गोल असणार आहे, म्हणजे रेष असणार आहे. आणि मधात कुठं आलं, एकाच ठिकाणी बी ऑप्शन मध्ये आलं. इथं तर काय रेषच नाही, मग हे चुकलं. इथे रेष नाही, तिथे रेष नाही, ह्या 3 ऑप्शन सगळे चुकले, फक्त एकच ऑप्शन बरोबर आहे. चलो ओके, कळते, सिंपल आहे. आता बघा परत, ही आणि ही आकृती सेम आहे, ह्या 2 आकृत्या सेम, मग इथली सेम असायला पाहिजे. आता पहिली गोष्ट, ह्या 2 रेषा जशा इथं आल्या तशाच ही इकडे सुद्धा जाणाऱ्या 2 रेषा पाहिजेत. म्हणजे आपल्याला या डाव्या कोपऱ्यामध्ये 2 सरळ कोपऱ्यामध्ये 2 सरळ रेषा आल्यात का बाबा, तर पहा डाव्या कोपऱ्यामध्ये 2 सरळ रेषा इथं आलेल्या आहेत. चलो ओके, ही असू शकते. इथं आल्यात का, नाही. कुल इथं आल्यात का, हो आल्यात, ही असू शकते. इथं आली का, नाही. म्हणजे 2 आकृत्या तर गेल्या आपल्या पहिल्या राऊंडमध्ये, पहिल्या 5 सेकंदामध्ये 2 आकृत्या आपण गायब केल्या. आता उरलेल्या आकृत्या कशा ओळखायच्या आपण, तर पहा हे जे असं आहे ना, हे समजा ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, गोल असला पाहिजे असा. ओके चलो ठीक आहे, हा डी शोधू आपण. इकडे असं उलट दिसतंय वर्तुळ, इकडून इकडे वर्तुळ पाहिजे. उजव्या बाजूला वर्तुळ कुठे आहे, आपल्या 2 आकृत्या होत्या सेम, याच्यामध्ये तर वर्तुळच नाही आहे कुठंच. मग हे तर चुकलंच. ऑप्शन क्रमांक सी फक्त आपलं बरोबर आहे. म्हणजे 2 राऊंड लागत पण नाही, तसं तर एकाच राऊंड मध्ये याचं उत्तर येतं, पण ठीक आहे, लागले 2 राऊंड तर 10 सेकंद उत्तर द्यायचं. आणि अशा पद्धतीने उत्तर काढलं की तुमचं कोणतंही उत्तर चुकणार नाही. फक्त विनंती तुम्हाला, तुम्ही जरा दन 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 कमेंट करा थोड्याशा, म्हणजे मला वाटेल की तुम्ही अजून मस्तपैकी पाहताय, तुमचं लक्ष आहे. नाही तर काय होतं, माझं लक्ष राहत नाही. मला असं वाटतं की अरे मुलं नुसतं पाहायचं, घरचे कोणीतरी म्हणले म्हणून पाहिले, फक्त असं नका करू बाळांनो. तुम्हाला शिकायचं तर मनापासून शिका. बघा, कोणतेही कारण देत जाऊ नका. कारणांनी काही आपल्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी करायच्या असतात की पहिली गोष्ट नाही, दुसरी गोष्ट तक्रार करायची नाही. तक्रार करायची नाही आणि कारण द्यायची नाही, या 2 गोष्टी आपण आयुष्यात केल्या की आपण यशस्वी होतो, 100% होतो. तक्रार करायची नाही म्हणजे काय करायचं नाही, मला हेच वेळेवर मिळालं नाही, किंवा मला तेच वेळेवर मिळालं नाही, किंवा मला आईने हेच घेऊन दिलं नाही, पप्पानी हेच दिलं नाही, मग त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, आहे ते
त्यांच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं काम करता हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिली गोष्ट तक्रार करायची नाही कोणाचीच. दुसरी महत्त्वाची गोष्ट कारणं द्यायची नाहीत. या दोन्ही गोष्टी केल्या की माणूस यशस्वी होतो. म्हणून कारणं देऊ नका आणि तक्रार करू नका कोणत्या गोष्टीची. चला आता पुढचा प्रश्न पहा, सोपा प्रश्न क्रमांक 13. आता काय करायचं, याचा याच्यासोबत तसा याचा याच्यासोबत असा काहीतरी एक अनुक्रम, काय म्हणू आपण त्याला, अनुक्रम असतो म्हणजे सहसंबंध असतो. पहिल्याचा दुसऱ्यासोबत, दुसऱ्याचा तिसऱ्यासोबत, तिसऱ्याचा चौथ्यासोबत, स्टेप बाय स्टेप हे पुढे जात असतं. आता सिंपल गोष्ट आहे, आपण लक्षात घेऊया क्रम. पहा, पहिली जर आकृती पाहिली तर इथं भरलेली आहे, ओके, भरलेला वर्तुळ आहे, इथं इथं पण भरलेला आहे. म्हणजे याचं हे आरशात दिसल्यासारखं केलं, सेम टू सेम. बाकी काय बदल आहे का नाही. पहा, याचं हे आरशातल्या आकृतीमध्ये पहा, हे काय दिसणार आहे, इथं दिसणार आहे. याचं जर आरशात केलं तर इथला त्रिकोण कुठे दिसणार आहे, इथं दिसणार आहे. आता याला परत या आरशामध्ये टाकलं आपण, याला जर इकडे आरशामध्ये घेतलं तर नाही. आता पहा, त्यांनी काय केलंय, चेंज केलाय. पहिली आणि दुसरी सेम टू सेम आरशातल्यासारखी, म्हणजे पहिली आणि दुसरी आरशात सेम टू सेम, जशाला तशी आरशातल्यासारखी. पण इथं काय केलंय, हे वरचं खाली, खालचं असंच. मग इथं काय येणार, त्रिकोण येणार, आणि इथं काय येणार तर भरलेलं वर्तुळ येणार. असं उजव्या साईडला आलेलं आपलं उत्तर असू शकते बाळांनो. कुठं, उजव्या साईडला त्रिकोण वर आणि खाली भरलेलं वर्तुळ. कुठं आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे बाळांनो. कुठं आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्ये. मग आपलं हे उत्तर किती सोपं होतं. फक्त काय म्हणते ते की आपल्याला 3 आकृत्या दिल्यात आणि चौथी शोधायची, त्याच्यामधला जो क्रम आहे तो क्रम शोधायचा. आपण या दोघांमध्ये पाहिलं की काय नेमकं बदल झाला, मग याच्यामध्ये असा बदल केला. चलो ठीक आहे. आता बघा, पहिली गोष्ट, हा बाण आहे खालच्या दिशेला, बाण कुठं आहे, खालच्या दिशेला आहे. चलो ओके ठीक आहे, खालच्या दिशेला बाण आहे. आता हा बाण कुठे गेला, म्हणजे पहा, समजा अशी घड्याळ असते, पण इकडे गेला म्हणजे इथं गेला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्धेनं. परत कुठे गेला, इथं गेला. चलो ओके, वर. म्हणजे आता शेवटच्या याच्यामध्ये कुठं असणार आहे, तो इकडे उजव्या साईडला असणार आहे. म्हणजे बाण कुठं असेल, उजव्या साईडला. बघा, इथला बाण कुठे गेलाय, दुसऱ्या याच्यामध्ये इथं गेलाय, तिसऱ्या याच्यामध्ये इथं गेलाय, चौथ्या याच्यामध्ये कुठं जाणार, इथं जाणार. म्हणजे पहा, 1 2 3, चौथ्याला इथं, म्हणजे इथं बाण येणार. त्या चौकोनाचे जर असे 4 भाग केले तर बाण येणार याच्यामध्ये. कुठे येणार, याच्यामध्ये येणार, याच्यामध्ये. कारण पहिल्यांदा इथं आहे, 2 नंबरला इथं गेलाय म्हणजे इथला इथं गेलाय, 3 नंबरला इथं गेलाय म्हणजे इथं गेलाय, 4 नंबरला कुठे जाणार तर बाण इथं जाणार. आणि हा इकडे आहे, खाली दिशा आहे, इकडे आहे, वर आहे, तर आता कुठे येणार, इकडे येणार. कारण काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो चालतो आहे. चलो ओके ठीक आहे. पहिल्यांदा कसा होता, असा झाला, असा झाला, मग कसा झाला, असा झाला, आणि शेवटच्या याच्यात असा. म्हणजे आपल्याला या उजव्या कोपऱ्यामध्ये, उजव्या आकृतीतल्या उजव्या भागामध्ये तिकडे बाण केलेला पाहिजे आपल्याला. तर असं कुठं आहे, 3 ठिकाणी आलंय, फक्त एकाच ठिकाणी नाही. म्हणजे हे तर चुकलं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा, इथं वर्तुळ आहे त्याचा चौकोन झाला, रिकामा वर्तुळ आहे तर रिकामा चौकोन झाला. आता भरलेला वर्तुळ आहे तर भरलेला चौकोन. पण ते कुठे जाणार बघा, इथलं वर्तुळ इथं चौकोन म्हणून गेलं, म्हणजे इथलं इथे गेलं. ओके, मग इथलं कुठे गेलं, इथं गेलं, मग इथला इथं चौकोन येणार. आता इथं रिकामा चौकोन येणार. काय येणार, रिकामा चौकोन, आणि त्याच्या पुढे बाण. तर कुठं आहे असं रिकामा चौकोन आणि बाण, फक्त ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने 2च आकृत्या दिल्या, त्या 2च चेक करून पाहायच्या होत्या. बाकी दुसरं आपल्याला काही करायची गरज नाहीये. जास्तीत जास्त 10 सेकंदात उत्तर निघते बाळांनो. किती सेकंदात, 10 सेकंदात. फक्त तुमची तयारी पाहिजे आणि आपण बसलो की आपली मानसिकता पाहिजे की आपल्याला आता खनखन उत्तर द्यायचे आणि परफेक्ट द्यायचे. तुमच्या डोक्यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट असू नये, नाहीतर तुमच्या डोक्यात चालल्यावर दसऱ्यात काय चालू असेल, मग तिकडं पाळण्यात कोणी बसला असेल का, कोणी मस्तपैकी मस्त काहीतरी खात असेल का, किंवा काय करत असेल, आता उगच क्लास आहे बाबा, काहीतरी टीव्हीच पाहिली असती, मोबाईलच पाहिजे. डोक्यामध्ये आपल्या जर विचार असतील असे चालू, तर काहीही फरक पडणार नाही, आपला अभ्यास व्यवस्थित होणार नाही. डोक्यातले सगळे विचार बाजूला करायचे, फोकस करायचे. किती वेळ अभ्यास करायचा आपल्याला, फक्त 2 तास सोल्युशन पाहायचं. नंतर तर पुन्हा आपण खेळणारच आहोत, बागडणार आहोत, एन्जॉय करणार आहोत, आहे की नाही. मग 2 तास पूर्ण इकडे लक्ष द्या. चलो ओके ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय आहे, इथं गोल आहे पहा, रिकामा गोल. चलो ओके ठीक आहे. मग आता गोल जशाला तसं राहिलं, त्याच्यासोबत एक अधिकचं वाढले, म्हणजे याच्यामध्ये एक आकृती आहे, आकृतीची संख्या याच्यात एकच आहे, याच्यामध्ये आकृतीची संख्या 2 झाली. चलो ओके ठीक आहे. आता पहिली आणि दुसऱ्या 2 आकृत्या जशाला तशा राहिल्या, तिसरी एक वाढली, म्हणजे आकृतीची संख्या 3 झाली. आता इथं काय होणार आहे, तर काय होणार आहे, इथं आकृत्या किती होणार आहेत आता, 4. म्हणजे पहा, ही पहिली जशाला तशी राहील, दुसरी अधिकची जशाला तशी राहील, त्याच्यानंतर ही जी आहे ही पण जशाला तशी राहील. आता फक्त काय होईल, इथं एक वाढणार आहे, कोणची, इथं अधिकची एक वाढेल, म्हणजे 4 होतील. तर पहा, असं हे 2 वर्तुळ आणि 2 अधिक, म्हणजे वर्तुळ अधिक अशी आकृती कुठे पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा पाहिजे आपल्याला इथं वर्तुळ अधिक आहे, वर्तुळ अधिक आहे का नाही, वर्तुळ नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हेच आपलं उत्तर बाळांनो. परफेक्ट, कळालं. चला, सोपं आहे, एकदम इझी आहे. सोपं करून सांगितलं मी तुम्हाला. कसं सांगितलं बाळांनो, सोपं करून सांगितलं. 14 चुकलं, कुठे 14वा प्रश्न.
काय चुकलं 14चं? हां सॉरी, वर्तुळ पाहिजे का? हां, कार्य चांगल्या पद्धतीनं सुख देणे, हे की नाही? तर फुलपाखरू तेच काम करतं, ते बाकी कोणत्याच गोष्टीत पडत नाही, त्याचं काम तेवढंच आहे, ते करतं, बरोबर आहे? त्याचं कामच तेवढं आहे, ते काम करतं. इथला म्हणजे जगातला कोणताही प्राणी असो, त्याच्याकडे जे देवानं काम दिलंय तो प्रामाणिकपणे तोच काम करतो. तर पूजा करणं, आरती करणं, भक्ती करणं हे अभ्यासाव्यतिरिक्त असलं पाहिजे. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायचा, तो अभ्यास म्हणजेच काय माहिती आहे का? तीच आपली आरती आहे, तीच आपली पूजा आहे, तीच आपली भक्ती आहे बाळांनो, याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. तुम्ही पाहिलं असेल, संत सावतामाळी असतील, ते काय करायचे? भाजीपाल्याचं काम करायचे, त्याच्यामध्येच त्यांची भक्ती होती, है ना? किंवा मग गोरा कुंभार असेल, ते काय करायचे? चिखलापासून मडके वगैरे बनवायचे, तर तीच त्यांची भक्ती होती, है ना? ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. काम हेच आपली भक्ती असते बाळांनो, काम हीच आपली पूजा असते, काम हेच आपला ईश्वर असतो, देव असतो. म्हणून तुम्ही विद्यार्थी आहेत ना, तुमचं काम काय आहे? तुमचं काम एकच आहे, अभ्यास करणे. अभ्यास करणे, चांगल्यात चांगला अभ्यास करणे. तो अभ्यास म्हणजे तुमची पूजा, तुमचं प्रेम, तुमचं देवाबद्दलचा आदर, सगळ्या गोष्टी त्या अभ्यासात आल्या. म्हणून अभ्यास सोडून, म्हणजे स्वतःचं कर्तव्य चुकून, स्वतःचं काम चुकून भक्ती करणं किंवा आरती करणं किंवा देव करणं, याला काही अर्थ नाही बाळांनो, त्याच्याने काही होत नाही. देव सुद्धा तोच सांगतो की तुमचं जे काम आहे ना, ते कामच तुमचं, कर्म महत्वाचं आहे, कर्मकांड महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? कर्म. आणि कर्म काय? तर सध्या तुमच्या मागे काम काय आहे? तर अभ्यास करणे. म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्या, आरती फिरती या बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून द्या बाळांनो. चलो, ओके, ठीक आहे, लक्ष द्या. चला आता बघा, सिंपल गोष्ट आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं असतं बाळांनो? या प्रश्नामध्ये आपल्याला एक तर चौकोन दिलेला असतो किंवा त्रिकोण दिलेला असतो किंवा वर्तुळ दिलेलं असतं. काय दिलेलं असतं? एक तर चौकोन किंवा त्रिकोण किंवा वर्तुळ असं काहीतरी दिलेलं असतं. मग याच्यामधला काहीतरी भाग असा काढलेला असतो, गायब असतो, आणि तो भाग आपल्याला ओळखायचा असतो. आता बघा, इथं ही आकृती दिली, इकडे सगळीकडे बघा चौकोनाची आकृती. याचा अर्थ हा काय असणार आहे? याचा अर्थ हा असणार आहे चौकोन बाळांनो. काय असणार आहे? चौकोन. मग जर समजा आपण हा चौकोन पूर्ण करतो म्हणलं असा, ओके, जर समजा हा चौकोन पूर्ण केला, तर मग आकृती कशी येते पहा, ही अशी आकृती येते बाळांनो. चलो, ओके, अशी आकृती कुठे? म्हणजे हा चौकोन फिक्स बसेल अशी आकृती आपल्याला पाहिजे. पहिली गोष्ट तर याची लांबी बघा, है ना, लांब आहे. इथं बघा काय दिलंय का? तसं नाही. इथं दिलंय का? नाही. इथं बघा, इथं परफेक्ट तो येईल. म्हणजे पहा, जर समजा आपण याला असं जोडलं तर बघा चौकोन झालाय. हे किंवा हे दोनपैकी एक कोणचं येणार? पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, पहा, म्हणजे सिंपल गोष्ट, याचा तुम्ही पहिले चौकोन तयार करून घ्या. मी तुम्हाला वारंवार सांगतो, एक पेन्सिल सोबत न्या, पेन्सिल सोबत नेऊन काय करा? याचा चौकोन तयार करून घ्या. बघा, मग अशा पद्धतीने हे उत्तर येईल बाळांनो आपलं. ओके, अशाला असं उत्तर पाहिजे आपल्याला. तर काय होणार आहे? तरच चौकोन तयार होणार आहे, नाही तर चौकोन तयार होणार नाही. असा कुठं होतो बघा? ऑप्शन क्रमांक सी मध्ये एकदम परफेक्ट होतो, बाकी दुसरीकडे कुठे नाही. बघा, हे याला जर तुम्ही असं फिरवून ठेवलं, असं जर फिरवून ठेवलं तर बघा, हे जे आहे की नाही, हे परफेक्ट तयार होतं जशाला तसं. काय करायचं? त्याला फिरवून ठेवायचं थोडंसं. ओके, चलो, ठीक आहे. थोडंसं काय करायचं? त्याला फिरवायचं. थोडंसं काय करायचं बाळांनो? फिरवायचं. फिरवलं की ते काय होते? बरोबर तयार होऊन जाते. ऑप्शन क्रमांक सी. बाकी बघा, इथं हे डिझाईन वेगळं आहे, याच्यामध्ये हे डिझाईन वेगळं आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा ही डिझाईन वेगळी आहे. म्हणजे असं काही ना काही वेगळं आले. इथं मात्र परफेक्ट जशाला तसं आलंय. आता बघा, हे काय असणार आहे? हा असणार आहे त्रिकोण. याला जर आपण असा त्रिकोण तयार केलं बाळांनो, साधं सिंपल, काय तयार केलं? त्रिकोण. झाला त्रिकोण. मग ही अशी आकृती शोधायची आपल्याला बाळांनो. बस सिंपल गोष्ट, अशी तिरपी रेष आणि असा त्रिकोण. कुठं आहे हा त्रिकोण असा तिरपी रेषवाला? तर पहा, इथं तर पूर्ण अशी सरळ रेष दिली, हे तर येणार नाही. याच्यामध्ये तिरपी रेष आहे, याच्यामध्ये तर खाली वेगळेच दिले, इथं पण वेगळं दिले. एकाच ठिकाणी फक्त तिरपी रेष आणि तसा दिलाय आपण सेम टू सेम. बघा, ऑप्शन क्रमांक बी मध्ये. बाकी दुसरीकडे कुठं आहे का? कुठेही नाही. पुढचा प्रश्न पहा. आता याला काय करायचं? वर्तुळ तयार करायचं बाळांनो. हे समजा आपण वर्तुळ तयार केलं तर आकृती कशी येते बघा. बस झालं. आपल्याला अशी आकृती शोधायची बाळांनो, की अशी आकृती कुठं आहे? उत्तर आकृतीमध्ये अशी आकृती शोधायची. हे थोडंसं वर, हे थोडंसं खाली, आणि मध्ये थोडासा गॅप. वर खाली मध्ये थोडासा गॅप आणि लांबपर्यंत. हे तर नाही आहे, हे नाही आहे, हे नाही. आता बघा, पहिली गोष्ट तर याच्यामध्ये तर हे किंवा हे याच्यामध्ये तर आपल्याला कळूनच जाते की ते उत्तर म्हणजे हे तर नाहीच आहे. कारण हे इतकं छोटं आहे का? नाही. इतकं छोटं आहे का? नाही. इतकं छोटं तर बिलकुल नाही आहे की नाही. हे असं आहे का एवढं छोटं? नाही, हे पण नाही. मग आता या दोन मध्ये आपल्याला फक्त पाहायचे, पण दोन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की याचे जे हे आहेत बघा, ह्या ज्या रेषा आहेत, ह्या रेषा, या रेषांकडे लक्ष द्यायच्या. ह्या रेषा कुठं जमा झाल्यात? एकाच ठिकाणी जमा झाल्यात, एकाच ठिकाणी, बरोबर. याच्या मात्र काय, ही थोडीशी वर गेली आणि ही खाली आहे. ओके, आता इथं सुद्धा पहा, तुम्ही जर लक्ष केलं परफेक्टली, जर थोडं लक्ष दिलं तर ही वर गेलेली आहे आणि ही तिच्या खाली आहे. दोन्ही सोबत आहेत का? नाही. ही वर, ही खाली, आणि त्याच्यानंतर मग हे असं तयार झालेलं आहे. ओके, मग आता इथं सुद्धा पहा, ही वर गेलेली आहे, इकडे थोडीशी. तर ऑप्शन क्रमांक डी
हे आपलं उत्तर बाळांनो. परफेक्ट उत्तर काय येणार आपलं डी येणार. आता त्याच्यानंतर बघा इथं काय तर फक्त चौकोन तयार करायचा, बाकी दुसरं काही तयार करायचं नाही. असा चौकोन तुम्ही पेन्सिलने, आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की पेन्सिल घेऊन जायची छोटीशी, आणि जेव्हा आकृती पूर्ण करा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये काय करायचं, पेन्सिलनं तो चौकोन पूर्ण करून पाहायचा, आणि मग आपल्याकडे अशा पद्धतीची परफेक्ट आकृती येते. आता ही आकृती आपल्याला शोधायची जी पिवळ्या कलरमध्ये आहे ती. बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे का बी मध्ये आहे. बी मध्ये बघा हे किती मोठं दिलंय, ही कुंडी थोडीशी मोठी झाली. चलो हे तर असणार नाही, असा चौकोन तर नाहीच आहे, असं वाकडं तिकडं तर बिलकुलच नाही. ऑप्शन क्रमांक ए मध्ये मात्र पहा, तुम्ही जर पाहिलं आपण जी पिवळी आकृती काढली ती आणि ही जर पाहिली तुम्ही, तर दोन्ही आकृत्या सेम टू सेम दिसतात बाळांनो. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर. परफेक्ट उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक ए. चला पुढचं पहा. आता बघा आरशातली आकृती सगळ्यात सोपी असते. आरशातली आकृती मी तुम्हाला वारंवार काय सांगत असतो की आरशामध्ये जे आपलं उजव्या हात असतो तो डावा दिसतो, किंवा आरशामध्ये काय असते, आरशाच्या जवळची बाजू पहिल्यांदा दिसते आणि दूरची बाजू इकडे दूर दिसते. म्हणजे पहा आरशाच्या जवळ कोणती बाजू आहे, तर पहा आरशाच्या जवळ समजा हा चौकोन आहे. ओके, तर हा चौकोन काय होणार, हा असा चौकोन उत्तर दक्षिण असलेला असा चौकोन हा पहिल्यांदा आरशाच्या जवळ दिसेल आपल्याला. तर हा कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये असा जवळ आला पहा बरं. इथं आलाय, इथं आलाय, इथं आलाय का नाही, याच्यात आलाय का, तर वेगळाच आलाय, षटकोन आलाय, हे त्रिकोण आलाच नाही, काहीतरी वेगळंच आलंय. चला दोन तर गेले आकृत्या, आता उरल्या आपल्याकडे दोन आकृत्या. मग पहा इथं काय तर पंचकोन आहे, 1 2 3 4 5 पंचकोन. मग इथं काय दिलंय, तर इथं षटकोन दिलाय, म्हणजे ही तर आकृती नाहीच आहे. मग आपल्याकडे उरलंच काय हो, आपल्याकडे उरलं ऑप्शन क्रमांक बी फक्त. दुसरं काय उरलं का, दुसरं काही उरलं नाही. मग आपलं उत्तर काय असणार बाळांनो, 25चं काय आहे बी. सिंपल गोष्ट आहे, ऑप्शन क्रमांक बी. दुसरं काही उरलंच नाही. आता परत पहा, हे देठ इकडे आहे तर हे देठ इकडे असला पाहिजे. चलो ओके ठीक आहे. याच्यात तिकडे आहे, याच्यात तिकडे, याच्यात तिकडे, चारहीकडे तिकडेच आहे. मग देठावरून तर काहीच करणार नाही. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की याला 1 2 3 4 रेषा आहेत पहा. किती रेषा आहेत, 4. मग पहिली एक मोठी, दुसरी एक मोठी, 3 आणि एक छोटी, 4 रेषा. तर पहा 1 2 3च आहे तिथं, हे तर गेलं कामातून. 1 2 3 आणि 4 आहे तिथं. याच्यामध्ये 1 2 आणि 3 आणि 4 आहेत. याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 आणि 4 आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 4 देताना इकडे खाली मात्र पहा, खाली किती आहेत, तर 1 2 3 आहेत. याच्यामध्ये खाली 1 आणि 2च आहेत, हे चुकलं. याच्यामध्ये 1 2 3 4 आहेत आणि याच्यामध्ये पण 3 आहेत खाली आणि वर 4 आहेत. आता या दोन आकृत्यामध्ये आपल्याला पाहायचं की काय नेमकं वेगळेपण आहे. तर इथं बघा खाली हे जे डिझाईन दिले असं वरपर्यंत गेलं आणि इथं असं डिझाईन आहे. चलो ओके, इथं पहा, इथं सेम तसं आलेलं आहे, पण इथं मात्र हे इथूनच कट मारला, म्हणजे हे चुकलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं परफेक्ट उत्तर आहे बाळांनो. काय उत्तर आहे आपलं, ऑप्शन क्रमांक सी. 2 राऊंडमध्ये आपल्याला उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न पहा 27वा. पहा ही जी बाजू वर गेलेली आहे ती इकडे आरशामध्ये पहिल्यांदा वर दिसेल. आरशामध्ये डावा हात इकडचा जो उजवा, म्हणजे आकृतीचा जो डावा आहे तो इकडे उजवा दिसेल, असा वर हात आलेला. म्हणजे पहा अशा पद्धतीनं. ओके राईट, काय हा वर हात आलेला असा वर. इथं वर आहे का, नाही, हिचं डोकंच खाली केलं, हे तर चुकलं. इथं वर आलेला आहे, इथं वर आलेला आहे, 3 ठिकाणी वर, पण इथं दोन्ही हात वर आहेत, हे पण चुकलं. आपल्याकडे उरल्या 2च आकृत्या. कोणची उरली बाळांनो, फक्त उरली बी आणि सी. आता बी आणि सी मध्ये काय चेंज आहे किंवा काय बदल आहे ते आपल्याला फक्त शोधायचे, म्हणजे आपल्याला उत्तर कळेल की ही आकृती जशी आहे तशाला तशी आकृती तिकडे कुठं आहे. हातांची लांबी जर पाहिली आपण दोन्ही पण, तर पहा हा जो हात आहे हा लक्षात घ्या आणि हा थोडासा खाली आलेला. ओके चलो ठीक आहे, अशी आकृती आपल्याला शोधायची, बाकी दुसरं काही नाही. खाली त्रिकोण आणि वर असा चौकोन. चौकोनाचे पहा चौकोन कसा आहे हे पण लक्षात घ्या. म्हणजे काय होते माहिती आहे का, बारीक बारीक गोष्टीमध्ये तुम्हाला ऑब्झर्व करता आले पाहिजे की दोन्हीमध्ये काय फरक आहे. चौकोनात बदल आहे का, खालच्या त्रिकोणात हा त्रिकोण असाला असा आहे, हा जशाला तसा दिसणार, त्रिकोणामध्ये काय बदल होतो का, होत नाही. मग चौकोन असा आहे, चौकोन तसा आहे, चौकोन तसा आहे, मग याच्यात काय बदल आहे का, किंवा वरच्या गोलमध्ये. तर एक तुम्हाला पहा मान जी आहे, मानेमध्ये थोडंसं अंतर आहे बाळांनो. बघा हे मान वर आहे, थोडंसं अंतर आहे. इथं मात्र मानेमध्ये हा चौकोन घुसला, इथं मात्र थोडंसं अंतर व्यवस्थित ठेवलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर बाळांनो 27चं. कशाचं उत्तर बाळांनो, 27चं सी. का बदललं, दिसायला तर दोन आकृत्या आहे सेम टू सेम दिसतात तुम्हाला, दोन्ही पण सेम दिसतील, पण बदल काय आहे, तर इथं जी मान आहे त्या मानेमध्ये बदल आहे. इकडे वर मानेत घुसलेला आहे हा चौकोन, तिकडे मात्र नाही. आता त्याच्यानंतर बघा सेम, आता इथं हे कोरं पहिल्यांदा कोरी साईड है ना, तर इकडून पण कोरी येईल. इथं कोरी आहे, इथं कोरी आहे, इथं कोरी आहे, इथं तर उलटच आहे, हे तर गेलं कामातून. चलो ओके ठीक आहे. मग आता 3 ठिकाणी कोर आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की उजव्या बाजूला हे गोल, तर इथे उजव्या बाजूला, इथे तिन्हीकडे आहे. चला सोडून द्या. आता बघा इथे एक महत्त्वाचा मोठा त्रिकोण आहे, त्याच्या उजव्या बाजूला मोठा त्रिकोण आणि डाव्या बाजूला छोटा, आणि परत पुन्हा हे एक त्रिकोण आणि परत पुन्हा एक त्रिकोण, म्हणजे 1 2 3 4 त्रिकोण आलेत. 1 2 3च आलेत, हे तर गेलं. 1 2 3 4 इथं आलेत आणि 1 2 3 4 इथे आलेत. म्हणजे या दोनपैकी कोणतं खरं कोणतं खोटं, तर बघा आरशाच्या जवळच्या बाजूला मोठा त्रिकोण, आरशाच्या बाजूला कसा आहे मोठा त्रिकोण. मग इकडे कसा असला पाहिजे, आरशाच्या जवळच्या, म्हणजे डाव्या बाजूला मोठा असला पाहिजे. तर आरशाच्या बाजूला मोठा त्रिकोण कुठं आहे, बघा याच्यामध्ये आहे मोठा त्रिकोण, आरशाच्या बाजूला कुठं आहे, इकडं. ठीक आहे ओके चलो ओके. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर बाळांनो, आरशाच्या बाजूला मोठा. इथं आहे, पण इथं बघा इथं वेगळं दिलंय,
इथली जी डिझाईन आहे ती वेगळी, अशी त्रिकोण पूर्ण नाही, वर रेषेला आलेला आहे, म्हणून हे चुकीचं आहे. काय 28चं काय आलं बाळांनो मग? चलो ठीक आहे, 28चं सी परफेक्ट आहे. चलो पुढचं पहा. आता याच्यामध्ये कागदाची घडी घालायची आपल्याला, म्हणजे घडी घाला आणि कापा. ओके चला. कोणा ते भट्टी कोणत्या धाब्यावर बसवून घेतले? काय कमेंट चालू आहे यांच्या? दिनेश कमेंटकडे लक्ष ठेवा. जर कोणी आगाऊची कमेंट केली तर त्याला ब्लॉक करून टाकायचा. आपण सध्या पेपर सोल्युशन घेत आहोत, पेपर सोल्युशनवरच बोला, बाकीचं काहीच बोलू नका. बाकी आगाऊ कमेंट करायची नाही. कोणी जर आगाऊ कमेंट केली तर तुम्हाला ब्लॉक करण्यात येईल. आणि मी माझा म्हणजे आज कंडिशन अशी आहे की मी 2-4 दिवस क्लासला सुट्टी द्यायला हवी होती, पण तरी सुद्धा देत नाही. मला तुमची खूप काळजी आहे ना, म्हणून मी म्हणत असतो की तुमचं कर्म, तुमचं काम हीच तुमची पूजा असते. म्हणून तुम्ही काम करत चला, तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व द्या. बाकी गोष्टींना महत्त्व देऊ नका आयुष्यामध्ये. तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व द्या, तेच तुमच्या कामी येणार आहे. बाकी दुसरं काहीच कामाला येणार नाही. मी 4 दिवस तरी सुट्ट्या द्यायला हव्या होत्या. अशी दुःखद घटना माझ्या घरी घडली, पण तरी सुद्धा मी 1 दिवस फक्त काल घटना घडली, काल 1च दिवस फक्त मी सुट्टी दिली. आज दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासमोर उभा आहे. कशासाठी उभा आहे? कारण तुम्हाला मी जे शब्द दिलाय, मी जे कमेंटमेंट केली, माझं जे कर्तव्य आहे ते मला पार पाडता यावं म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून आगाऊ कमेंट करू नका, मला ते बिलकुल चालणार नाही. परत सांगतोय. चलो ओके ठीक आहे. आता घ्या पुढचं. चला प्रश्न क्रमांक कोणता आहे रे आता? 29. पहिल्यांदा जी घडी घालतो आपण ती शेवटी उघडायची, आणि शेवटी जी घडी घालतो ती पहिल्यांदा. मग याच्यामध्ये शेवटी घडी कोणती घातलेली आहे? मग ही पहिल्यांदा उघडेल. आता बघा इथं अशा पद्धतीचा चौकोन तयार झाला, तर हा याच्या खाली सुद्धा, याला जेव्हा घडी काढायला आपण तर इथं सुद्धा अशा पद्धतीचा चौकोन तयार होईल. म्हणजे बघा हे 2 चौकोन तयार होतील एकासोबत एक, आहे ना. या रेषेच्या बाजूला हा एक चौकोन आणि त्याच्यानंतर हा एक चौकोन, असे 2 चौकोन सेम टू सेम. ही जेव्हा घडी आपण इकडे काढू तेव्हा इथं सुद्धा अशा पद्धतीनं हा चौकोन तयार होईल, आणि त्याला लागून परत पुन्हा हा असा चौकोन तयार होईल. ओके. मग इथं 2, इथं 2, परत मग काय होईल, इकडं आणि इकडे इथं सुद्धा अशा पद्धतीनं 2 चौकोन, म्हणजे 2 2 2 इथं इथं असे 4 ठिकाणी चौकोन कुठे आहेत पहा बरं आलेले? फक्त एकाच ठिकाणी, ऑप्शन क्रमांक डी मध्ये. बाकी दुसरं कुठेही नाही. इथं वेगळं चाललंय त्रिकोण. हे चौकोन असे मोठमोठे 2 होतील का तयार? नाही होणार. हे वेगळे दिलेत बघा, असं कधी तयार होणार नाही किंवा असंही तयार होणार नाही. आपल्याला चौकोन कसे पाहिजे? लागून 2 तयार झालेले. तर हे ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. त्यानंतर पहा ही पहिली घडी, त्यानंतर ही दुसरी घडी, त्याच्यानंतर ह्या 2 घड्यानंतर काय केलंय? कागदाला इथं असं अशा पद्धतीने एक काप घातलेला आहे. चलो ओके ठीक आहे. आता पहिल्यांदा घडी कोणती उघडणार? ही जी शेवटी घातलेली आहे ती. शेवटी घडी कोणती घातलेली आहे बघा ही. मग याला वर करायचं. याला जर वर केलं आपण, याला जर इकडे केलं तर सिंपल गोष्ट आहे बघा, हे जे डिझाईन आहे ते जशाला तसं काय होणार? याच्या जवळ जाणार. म्हणजे कुठं जाणार? इथं. म्हणजे ही इथं असं येणार. हे जे डिझाईन आहे वरचं हे असं येणार, असं. ओके. इथं येणार. म्हणजे ही जी आकृती आहे ही जशाला तशी इथे येणार बाळांनो, जशाला तशी. हे असं. ओके. म्हणजे हे डिझाईन पाहायचं आपल्याला असं ठिकाणी. इकडून पण तशाच पद्धतीनं झालेलं, ठीक आहे. इकडून पण त्याच पद्धतीनं झालेलं. असं 4 ठिकाणी कुठं आले पहा बरं? तर एकाच ठिकाणी आलं, ऑप्शन क्रमांक सी मध्ये. बाकी दुसरीकडे कुठेही आलेलं नाही. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आले आणि एकदम परफेक्ट आले. चलो ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 31वा प्रश्न. सिंपल गोष्ट आहे. पहिल्यांदा घडी घातली कोणची माहिती आहे का? पहिल्यांदा त्यांनी काय केलं? हा कोपरा आणि हा कोपरा. त्याच्यानंतर काय केलं? या अर्ध्यातून इकडं. मग आता त्यांनी काय केलं? इथं एक काप घातलेला आहे असा अर्धा आणि गोल. पहिल्यांदा मग आपण ही घडी काढू, कारण शेवटी घातलेली आहे म्हणून ही जर काढला आपण तर इथं सुद्धा तो असा काप घातलेला डिझाईन, आणि हे गोल इथे येणार. म्हणजे बघा हे गोल इथं एक आहे आणि इथं एक आहे, आणि हे काप घातलेलं डिझाईन इथं पण आहे आणि इथं 2. आता इथं जे त्यांचं डिझाईन आहे हे काय होईल? हे जेव्हा आपण इकडे करू, याला जेव्हा आपण असं बाहेर काढू इकडं, किंवा याला जेव्हा इकडे काढू, तर तेव्हा ते काय होईल? इकडे पण उमटणार. काय होणार बाळांनो? बघा इकडे पण सुद्धा. आता बघा याची घडी इकडे घातलेली आहे, मग याला पहिल्यांदा इकडे काढल्यानंतर हे गोल काय होईल? इथं येईल आणि इथं पण उमटेल. आता हे इथं पण येईल आणि इथं पण उमटेल, आणि याला काढलं की इथं पण गोल येईल आणि इथं पण. असे 4 ठिकाणी गोल, असे चौकोनातले, आणि हे अशा पद्धतीचे कुठं आले तर पहा हे एकाच ठिकाणी आहे. कुठं आहे? हे बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. नाही सी मध्ये पण नाही, याचं तोंड इकडे केलंय, असं होणार नाही. ते त्याच्या आत दिशेला राहील. ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. जशाल तसं 1 2 3 4 गोल, आणि ती डिझाईन कापल्यानंतर कशी तयार होते ते बघा. याच्यावर थोडंसं ब्लर होतं. हे पीपीटी बनवलेली आहे आपण आकृत्यांची. तुमच्याकडे जे पेपर असतो त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट दिसतं. तर कुठं तयार होईल बाळांनो? ऑप्शन क्रमांक डी मध्ये तयार होईल. कितवा प्रश्न आहे? 31वा. चला पुढचा प्रश्न बघा, सोपा. 32वा प्रश्न पहा आता. चलो ओके ठीक आहे. चला पहिली घडी इकडून इकडं 2 घड्या झाल्या. त्याच्यानंतर ही वर घडी घातली. आता वर घडी घातल्यावर काय केलं बाळांनो? असं डिझाईन कापलेलं आहे बघा. हे असं पहिल्यांदा एक खाली येणार. म्हणजे काय येणार? आता ही वर घडी होती ना ती खाली येईल. खाली आल्याबरोबर काय होईल माहिती आहे का? हे डिझाईन परत हे जशाला तसं असं होईल. ओके. आणि म्हणजे हे जे आहे तर हे जशाला तसं खाली उमटणार. काय उमटणार? खाली उमटणार. हे असं जाणार
आणि हे असं जशाल तसं उमटणार. चलो ओके ठीक आहे. म्हणजे हे इथं असं डिझाईन तयार झालं. याला जेव्हा इकडं काढू तेव्हा इकडून सुद्धा हे अशाच पद्धतीचं इकडे उमटणार आणि इकडून सुद्धा हे अशाच पद्धतीचं उमटणार. म्हणजे इकडच्या बाजूला डाव्या बाजूमध्ये असं आणि याला जेव्हा इकडं काढू बाळांनो तर तेव्हा हे असं उमटणार इथं आणि इकडं सुद्धा कसं उमटणार हे असं. म्हणजे हे दोन डिझाईन सलग आणि त्याच्यानंतर इकडं एका बाजूला गेलेलं. तर दोन डिझाईन सलग कुठं आहेत तर पहा एकाच ठिकाणी दोन डिझाईन सलग आले असे आपण जसे काढले तसे आणि एक मग इकडे गेलेले हे अशा पद्धतीनं हे असं आणि हे असं. चलो ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बाळांनो. काय आलं उत्तर आपलं बी. बाकी काही करायची गरज नाही. चला पुढचं. आता पहा 33वा प्रश्न काय असते. इथं आपल्याला चार तुकडे एखाद्या आकृतीच्या किंवा एखाद्या भौमितिक भागाचे चार तुकडे केलेले असतात किंवा तीन तुकडे केलेले असतात पाच किंवा त्याचे पाच किंवा चार किंवा तीन असे काप केलेले असतात वेगवेगळ्या संख्येमध्ये आणि हे केलेले काप जोडल्यानंतर कोणती आकृती तयार होईल ती आपल्याला सांगायचं असते बाळांनो. हे केलेले काप आहेत जोडल्यावर काय तयार होईल तर सिंपल गोष्ट आहे. ही आपल्याला कशी जोडायची ते पहा. आयडिया तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये परफेक्ट. पहिल्यांदा नंबरिंग देऊन घ्यायची पहा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबरला आयात म्हणजे चौकोन. आता जर आपण इथं आकृती पाहिली असेल वेगवेगळ्या ठिकाणी आता हे जर दोन जोडले तर पहा याला थोडंसं खाली येईल हे जोडून जाईल हे पण जोडल्या जाईल. म्हणजे जर आपण यांना जोडलं ह्या सगळ्या आकृत्यांना जर आपण जोडलं किंवा एकत्र केलं किंवा हे असं ठेवलं एका ठिकाणी त्याच्यावर ही छोटी आकृती ठेवली तर काय तयार होऊ शकते हे आपल्याला शोधायचं बाळांनो. बाकी दुसरं काहीच नाही. ह्या चार आकृत्या एकत्र करायच्या. या चार आकृत्यापासून काय तयार होऊ शकते म्हणजे हा षटकोन तयार होईल हा चौकोन तयार होईल का हा त्रिकोण तयार होईल का हा त्रिकोण तयार होईल असं आपल्याला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 2 3 4 केले. याच्यामध्ये एक त्रिकोण आहे आणि अशा. आता ह्या आकृत्या इतक्या सोप्या जातात खूप सोप्या जातात पण कधी कधी काय करतात हे मधले ते आकृत्याच देत नाहीत. म्हणजे आपण ज्यांना नंबरिंग दिले त्या आकृत्या आपल्याला याच्यामध्ये सापडत नाहीत. सापडतात का सापडत नाहीत. मग सापडत नाही तेव्हा आपल्याला अंदाज असा बांधावा लागतो की याच्यामधून काय तयार होऊ शकतो. समजा याला जर आपण थोडंसं खाली घेतलं हा जो चौकोन आहे तो इथं टाकला आणि त्याच्यामध्ये जर हा त्रिकोण टाकला तर काय होऊ शकतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्या मेंदूने किंवा आपल्या बुद्धीने आपल्याला काय करायचं असते बाळांनो हे सगळा विचार करायचा असते. याच्यामध्ये रेषा येतात साधारणतः परीक्षेमध्ये असं कोरं देत नाहीत पण काही काही प्रश्नामध्ये हे दिलेलं असतं. एखाद्या वेळेस कधी अडचण येऊन म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता यावेत किंवा तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून असं दिलेलं असतं बाळांनो. तर याच्यामध्ये काय तयार होईल बघा. याच्यामध्ये सी तयार होऊ शकतं. कसं तयार होऊ शकतं बघा. हे दोन मोठे हे एक काय आहे एक पहिली गोष्ट तर हा समजा एक आयात आहे एवढा. चलो ओके ठीक आहे. हा आयात दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा इथे एक त्रिकोण तयार झाला असा बघा ह्या अशा पद्धतीचा चौकोन. त्याच्यानंतर हा छोटा थोडासा आयात मोठा आहे. हा थोडासा आयात बघा परत सांगतो तुम्हाला मी. समजा हा असा एवढा आयात हा जो 4 नंबर दिला हा समजा हा 4 नंबर आहे. ओके 4 नंबर. त्यानंतर इथं जोडलं तर बघा याला आपण कोणता नंबर दिलेला आहे बाळांनो याला दिलेला आहे 2 नंबर. हा 2 नंबर. त्याच्यानंतर बघा हे इथं जोडलेला आहे याला कोणता नंबर दिलेला आहे आपण 3 नंबर आणि बघा हे उरलेला जो आहे हा 1 नंबर. ओके पहा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर झाला की नाही असा बरोबर त्रिकोण तयार. परफेक्ट असा त्रिकोण तयार झाला की नाही तर हे इथं दिलेलं आहे. तर हे असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे कधी ओळखता येईल आपण लक्ष द्यायचं त्याच्याकडे की आपण नेमकं काय करू शकतो बाबा याच्यामध्ये. हे असं तर तयार होईल का असं कुठं आहे का नाही होणार तयार. पण याच्यामध्ये बघा लगेच कळून जातं आपल्याला की ही 1 नंबरचा त्रिकोण 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा जर 4 आकृत्या केल्या तर सेम टू सेम त्या तिथं बसतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर बाळांनो. आणि हे कधी जमतं आपल्याला आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहिलं की 100% आपल्याला जमतं. आता इथं बघा आता बघा इथं चार काय आहेत 1 2 3 4 4 काय आहेत 4 त्रिकोण आहेत. मग 4 त्रिकोण आपल्याला काय करायचं बाळांनो एकत्र जोडायचे. 4 त्रिकोण जोडले की सिंपल आकृती आहे अशी तयार होते. आणि वारंवार मी तुम्हाला सांगितलं बघा सारख्या आकाराचे 4 त्रिकोण याच्यामध्ये जोडलेले बाकी दुसरीकडे कुठेही असं नाही. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बाळांनो. चलो ठीक आहे. आता पहा 35वा प्रश्न सोप्या पद्धतीनं. पहिली गोष्ट तर हे जे 2 त्रिकोण आहेत वेगवेगळे दिलेले हे 2 100% याच्यामध्ये कुठेतरी बसणार आहेत. आता पहिली गोष्ट पहा इथं अशा पद्धतीचं काटकोन तयार झालेलं आहे तर इथं काटकोन तयार झाले म्हणजे हा काटकोनवाला त्रिकोण 100% इथं बसणार. हे असं येणार आणि हे असं. ओके झालं. हे आपलं उत्तर तयार झालं बाळांनो. बघा हे अशा पद्धतीनं हा चौकोन इथं बसला म्हणजे हा पूर्ण त्रिकोण असा तयार झाला. आता हे जे आहे बघा हे कुठं बसणार तर इथं बसणार. बघा ह्या 2 बाजू त्याच्या आणि उरलेली बाजू काय येणार अशी लांब येणार. म्हणजे हा पूर्ण काय तयार झाला अशा पद्धतीचा त्रिकोण तयार होईल. असा मोठा त्रिकोण कुठं आहे पहा बरं ज्याला आपण आडवं केलंय म्हणजे काय केलंय त्याचा शिरोबिंदू आपण काटकोन त्रिकोणासारखा केला. हा त्याचा कर्ण आहे. तर असा कर्ण असलेला अशी आकृती बघा तुम्ही कुठं आहे तुम्हाला कुठं सापडते बघा. हे 1 हे 2 याला समजा आपण आता नंबर देऊ. याला 1 नंबर दिला, 2 नंबर दिला, याला 3 नंबर दिला. हे बाजूच्या बाजू पुसून टाकू आपण. चलो ओके ठीक आहे. 1 2 3 नंबर. चला हे 3 नंबर
हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर. बाकी दुसरीकडे कुठं असं दिसतंय का तुम्हाला? पहा, कुठेही असं दिसणार नाही तुम्हाला. फक्त कुठे दिसेल? ऑप्शन क्रमांक ए मध्ये. कुठे दिसेल बाळांनो? ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसेल. बाकी दुसरं कुठं दिसणार नाही. आता शेवटचं बघा, याला 1 नंबर द्या. हा मोठा त्रिकोण आहे समजा. काय आहे? मोठा त्रिकोण. याला 1 नंबर दिला आपण. मोठ्या त्रिकोणाला 1 नंबर दिला. त्याच्यापेक्षा थोडासा लहान त्रिकोण पण असा थोडासा कापलेला आणि त्याच्यानंतर पुन्हा हे अशा पद्धतीनं वेगळ्या आकाराचं. पहिली गोष्ट तर एक मोठा त्रिकोण सगळ्या त्याच्यामध्ये दिलाय, त्याच्यानंतर कळणार नाही. पण बघा इथं हा त्रिकोणच वाकडा दिलाय. इथं तर एकही त्रिकोणच दिला नाही. 2 आकृत्यात आपल्या निघूनच गेल्या. 2 आकृत्यांना काही विषय राहिला नाही. आता त्याच्यानंतर एक असा त्रिकोण आणि त्याच्यामध्ये बघा ही अशी आकृती आहे का किंवा अशी आहे? तर पहा, याच्यामध्ये सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, 3 आकृत्या आहेत. त्याच्यापैकी पहिला जो आहे हा त्रिकोण जवळपास सारखा आहे, म्हणजे त्याच्या 2 बाजू स्ट्रेट आहेत. 2 बाजू, ही पण बाजू स्ट्रेट आहे, ही पण, याच्यामध्ये पण ही पण स्ट्रेट आहे. पण ही जी बाजू आहे थोडीशी, मग ती ओळखू येते. आता बघा इथं पण वेगळी आहे, इथं पण वेगळी आहे. त्याच्यानंतर याच्यातला कोणताही एक त्रिकोण घ्या. बघा अशा पद्धतीचा त्रिकोण हा, ओके, थोडासा दबलेला, शिरोबिंदू जवळ आहे तिथे थोडासा दबलेला आणि असा आलेला शिरोबिंदू जवळ, पण याचा आकारच वेगळा आहे. पहा, हे जास्त असं झालेलं आहे. ओके, इथं बघा थोडासा दबलेला आणि सरळ आलेला. मग इथं काय? ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर येणार आहे. किंवा मग हा जो चौथा आहे तर याच्याकडे लक्ष द्या. बघा हे असं, हे असं आणि हे स्ट्रेट दिले ना, तर पहा हे असं 2च बाजू स्ट्रेट आहेत आणि तिसरी बाजू बघा हे थोडीशी वाकडी. तर असं कोणती तरी एक गोष्ट या 3 पैकी जी आकृत्या दिल्या त्याच्यातल्या 3 पैकी कोणती पण एक आकृती पक्की फिक्स डोक्यात ठेवायची आणि तिची तुलना करून पाहायची की कोणती कोणासोबत जुळते ते, आणि त्याच्यानुसार आपलं काय करायचं बाळांनो? उत्तर निघतं. आपलं परफेक्ट उत्तर काय निघलंय? 36चं बी हे आपलं उत्तर निघलंय परफेक्ट. कारण काय? याच्यामधली आकृत्या जशाला तशा इथं बसतात. चला ओके, पुढे चला. आता त्याच्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 37-40 मध्ये डाव्या बाजूला एक आकृती दिली, प्रश्न आकृती. उजव्या बाजूला 4 आकृत्या दिलेल्या असतात. डाव्या बाजूला जी काय आकृती दिली आपल्याला ती आपल्याला उजव्या बाजूच्या याच्यातून शोधून काढायची बाळांनो, की याच्यामध्ये ही नेमकी कुठं आहे आकृती, ही आकृती कुठं लपली. पहा, पहिली गोष्ट इथं छोटा त्रिकोण आला. कुठं आलाय? हे बघा, एक असा छोटा त्रिकोण, त्याच्यानंतर खाली आले, परत असं वर जाऊन परत असं खाली. तर छोटा त्रिकोण, याच्यामध्ये त्रिकोण तयार होतो का नाही? बघा इथे चौकोन तयार होतो, इकडून पण चौकोन. त्रिकोण तयारच होत नाही याच्यात, हे तर उत्तर असणार नाही. इथे त्रिकोण तयार होतो, चलो ओके ठीक आहे, पण खाली येतं, वर जाताना सरळच खाली येते. तर वर आपल्याला तसं नाही पाहिजे, वर जाऊन थोडंसं बाजूला जायला पाहिजे. याच्यामध्ये तर होत नाही. पहा इथं बघा, इथं सेम टू सेम असा त्रिकोण तयार होईल, थोडंसं खाली येईल, थोडं वर जाईल, थोडं इकडे जाईल आणि थोडं इकडे येईल. ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला ते परफेक्ट सापडतं. बघा ही आकृती आणि ती आकृती एकदम सेम टू सेम आहे, दोन्हीमध्ये काही बदल नाही. त्यानंतर आता पहा, आपल्याला काय करायचं? ही एक अशी समांतर रेषा आहे, इथं कोण तयार होतं, त्याच्यानंतर ही, म्हणजे 3 रेषा. पहा, पहिली गोष्ट तर काय करायची? ही पहिली रेषा, ही दुसरी रेषा आणि तिसरी रेषा, अशा 3 रेषा समांतर असलेली आकृती शोधा बरं तुम्ही. याच्यामध्ये आहेत का? याच्यामध्ये 1 2 3 4 रेषा समांतर आहेत. याच्यामध्ये 1 आणि 2च रेषा समांतर आहेत. याच्यामध्ये तर अशा उभ्या समांतर रेषाच नाहीत. याच्यामध्ये सुद्धा 2च आहेत. म्हणजे हे तर असणार नाही, हे तर असणार नाही, हे तर असणार नाही. लगेच कळतं आपल्याला रेषा किती पाहिजे? 1 2 आणि 3. मग पहा बरं, आता 1 2 आणि 3 रेषा समांतर असलेली आकृती शोधायची आपल्याला. किती? 3 रेषा समांतर असलेली. मग पहा, ही पहिली रेष, त्याच्यानंतर ही दुसरी रेष, ओके, आणि त्याच्यानंतर ही तिसरी रेष. पहा अशा पद्धतीनं झाली तयार आपली आकृती. पहिली रेष, दुसरी रेष. हे करायचं सुद्धा काम नाही, आपल्याला लगेच उत्तर कळून जाते की याच्यातला कोणता आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला करून पाहायचं असेल तर पहा, सेम टू सेम आपल्याकडे हे उत्तर येतं, जशाला तशी आकृती आहे. बघा काय बदल आहे का? काहीच नाही. याला थोडंसं लहान करा, इकडच्या रेषेला थोडंसं लहान ठेवा. ओके, हे अशा पद्धतीने येतं बाळांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. अशा पद्धतीला आकृती पाहिजे आपल्याला. एक त्रिकोण तयार झालाय मधात. काय झाला? एक त्रिकोण तयार. असा त्रिकोण याच्यात तयार होईल का बरं? याच्यात तर कुठं चान्स आहे का त्रिकोण तयार व्हायला? नाही. याच्यात आहे का? त्याच्यात आहे का? त्याच्यात आहे का? कुठंतरी एका ठिकाणी एक त्रिकोण तयार होतोय असा छोटा, आणि त्याच्यानंतर मग काय तयार होते? ही अशा पद्धतीनं एक रेष. तर हे आपल्याला शोधायचं बाळांनो. एक त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता याच्यामध्ये छोट्या छोट्या रेषा दिल्यात, ह्या थोड्याशा ब्लर झाल्यात, याच्यात तर नाही. पण एका ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी फक्त हा त्रिकोण दिसतो. कुठं दिसतो? बघा इथं हा दिसतो बघा, एकाच ठिकाणी त्रिकोण, बाकी दुसरीकडे कुठे नाही. आता याच्यामध्ये काय? इकडून तिरपी रेष, तर पहा इथं तिरपी रेष पण आहे. हा त्रिकोण बघा, म्हणजे हे अशा पद्धतीनं ही तिरपी रेष, आणि त्याच्यानंतर मग इथून काय? हे वर गेलेलं आहे. चलो ओके ठीक आहे, वर, आणि हे इकडं तिरपं गेलेलं आहे. असं ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. दुसरं कुठेही तशी आकृती तयार होणार नाही. हे उत्तर शोधताना फक्त मी तुम्हाला काय सांगितलं? फक्त एक लक्ष द्या, असा त्रिकोण कुठं दिसतोय का एखाद्या आकृतीमध्ये? तर कुठंच दिसत नाही, फक्त एकाच ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय. याचा अर्थ तीच आकृती आपलं उत्तर आहे, पण तरी तपासून पाहिल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. चलो ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता पहा, हा एक त्रिकोण, परत असं, ओके, अशा पद्धतीची आकृती शोधायची आपल्याला. अशी आकृती आपल्याला कुठे दिसेल? तर हे पाहिल्याबरोबर कळतं की याच्यामध्ये दिसतं. बघा इथं सेम टू सेम आहे. बघा इथं अशा पद्धतीचा त्रिकोण आहे,
हे इकडे गेलेलं आहे, हे असं आणि हे असं. तर अशा पद्धतीने ही आकृती आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसते बाळांनो. चलो ओके. तर सी मध्ये ती आकृती आहे आणि परफेक्ट अशा 40ला 40 आकृती आपण पाहिलेल्या आहेत. परत एकदा सांगतो तुम्हाला बाळांनो, याच्यानंतर आपल्याला गणित पाहायचे आणि गणितानंतर पुन्हा आज थोडासा वेळ लागलाय, थोडंसं माझी तब्येत बरोबर नव्हती. परत 2 दिवस माझ्या घरी एक दुःखद घटना घडली, त्याच्यामुळे 2 दिवस माझे त्याच्यात कालचा आणि परवाचे पूर्ण दोन्ही रात्र त्याच्यात गेल्या, सगळे दिवस गेले. त्यामुळे थोडासा वेळ लागतोय किंवा हे आहे, पण चला ठीक आहे, आपण घेऊन टाकूयात, सगळं सोल्युशन घेण्यात काळजी करू नका. चला ओके. पुढचा पहा. अ गावातून सकाळी 7:48 निघालेली गाडी सकाळी 11:20 ब गावात पोहोचली. ओके. तर गाडीने किती वेळात हे अंतर पार केले. आता बघा, याचं उत्तर 2 प्रकारे काढता येतं बाळांनो. पहिली गोष्ट, गाडी किती वाजता निघाली? 7:48 निघाली. ओके. मग पहा, 8:48, 9:48, 10:48, त्याच्यानंतर 11:20 पोहोचली. म्हणजे पहिल्यांदा हे पहा, हे किती तास झाले? तर बघा, हा झाला 1 तास, त्याच्यानंतर हा झाला 2 तास आणि त्याच्यानंतर हा झाला 3 तास. किती तास झाले? 3 तास झाले. 1, 2, 3. किती तास झाले बाळांनो? 3 तास हे झाले. चलो ओके, ठीक आहे. 3 तास कधी झाले? तर 10:48 3 तास झाले. किती? 10:48. फक्त तुम्ही लक्ष द्या, मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो. 10:48 काय झाले? 3 तास झाले. मग आता 11 वाजता याच्यात अजून जर 12 मिनिटं आपण टाकले तर किती वाजतील बाळांनो? 12 मिनिटं टाकले याच्यामध्ये, 12 मिनिटं टाकले, 10:48 12 मिनिटं जर आपण प्लस केले तर वाजतील बाळांनो 11. किती वाजले? 11 वाजले. मग हे 3 तास तर आधीचे झाले आपले, 3 तास आहे की नाही? 3 तास तर आधीचे झाले. ओके. त्याच्यामध्ये आपण किती मिनिटं टाकले? आता परत 12 मिनिटं टाकले की 11 वाजले. मग हे 12 मिनिटं आणि परत पुन्हा कधी पोहोचली? मग ते 11:20 म्हणजे परत ही 11:20 गाडी पोहोचली. म्हणजे आणखी पुन्हा हे 20 मिनिटं टाकावं लागतील याच्यात. मग हे 20 मिनिटं टाकले तर आपला टोटल टाइम किती झाला? हे 2 मिनिटं आणि 2 आणि 1 3 मिनिटं आणि हे 3 म्हणजे 3 तास 32 मिनिटं झाले. किती झाले बाळांनो? 3 तास 32 मिनिटं. हेच गणित आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करता येते. कसं? तर दोन्ही टाइम जर एकाच प्रहरातला असेल, म्हणजे सकाळी निघली दुपारी पोहोचली, म्हणजे सलग कंटिन्यू टाइम असेल, तर पहा, पोहोचण्याची वेळ किती आहे? पोहोचण्याची वेळ किती आहे? पोहोचण्याची वेळ 11:20 आहे. ओके. निघण्याची वेळ किती आहे? निघण्याची वेळ आहे 7:48 बाळांनो. किती आहे? 7:48. आता याची करायची वजाबाकी. पण मला सांगा, 20 मिनिटातून 48 मिनिटं जातात. कारण मी तुम्हाला टायमिंग शिकवताना एक गोष्ट शिकवली की मिनिटातून मिनिटं वजा करायची आणि तासातून तास. कधीही तासातला हातचा मिनिटात घ्यायचा नाही आणि मिनिटांचा हातचा तासात द्यायचा नाही. इकडचा हातचा इकडे नको, इकडचा हातचा इकडे नको, असं आपल्याला घेता येत नाही. मग आता पहा, 20 मिनिटामधून 40 मिनिटं काढता येतात का? काढता येत नाहीत. म्हणून आपण काय करू, याच्यातले डायरेक्ट 60 मिनिटं म्हणजे 1 तास उसना घेऊ. या 11तले 60 मिनिटं डायरेक्ट इकडे घेऊन टाकू. मग आता पहा, 11तला 60 मिनिटं जर इकडे गेला तर इथं किती राहिले? 10 राहतील. 11तले 60 मिनिटं म्हणजे 11 तास आहेत. तास 11 आहेत. 1 तास इकडे गेला तर इकडे 1 तास गेला म्हणजे किती मिनिटं गेली बाळांनो? 60 मिनिटं गेले. मग 60 आणि 20 किती झाले? 80 मिनिटं झाली. इकडे किती झाले? 80 मिनिटं. बघा, हे तास आहेत आणि हे मिनिट आहेत. मग आता पहा, 10 तास 80 मिनिटं, याचाच अर्थ काय की 11 तास 20 मिनिटं होतात. आणि किती वाजता निघली? 7:48 निघली. चला सिंपल, याची वजाबाकी करून टाकायची. 0तून 8 जात नाही, इथला एक इथं घेऊ, इथं 7च राहिले. 10तून 8 गेले 2 राहिले, 7मधून 4 गेले 3 राहिले आणि 10तून 7 गेले 3 राहिले. 3 तास 32 मिनिटे किंवा 3 तास 32 मिनिटे लागले तिला. असं जरी केलं तर 3 तास 32 मिनिटं येतं, असं केलं तर 3 तास 32 मिनिटं येतं. फक्त इथं जर 12 तासाच्या वरचे म्हणजे कमी जास्त होत असेल, म्हणजे एखादी गाडी 11 वाजता निघली 4 वाजता पोहोचली, म्हणजे सकाळी 11 वाजता निघली आणि दुपारी 4 वाजता पोहोचली, तर मग 11 ते 4 कसं करायचं? तर तेव्हा तिथं 24 तासाची घड्याळ कन्वर्ट करायची बाळांनो. 11 ते 4ला 24 तासाची घड्याळ. 4 म्हणजे किती वाजले? तर 4 म्हणजे किती वाजता? 16. मग 16 मधून 11 गेले, किती उरले? 5 उरले. किंवा 11 ते 4 म्हणजे 11 ते 12 1 तास, 2 3 4 5 तास. तुम्ही तसं पण करू शकता, असं पण करू शकता. दोन्ही पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एक तर हे सिंपल पद्धत तुम्हाला सांगितली, तास आणि मिनिट मोजताना, वजाबाकी करताना, तासाची आणि मिनिटांची किंवा बेरीज करताना मिनिटांची बेरीज तासांची बेरीज करायची. दोघांचा एकमेकात हातचा घ्यायचा नाही. इकडून काढायचा असेल तर डायरेक्ट 60 मिनिटं काढून इकडे मिळवायचे, 1 तास कमी करायचा. आणि इकडे जर 60च्या वर बेरीज येत असेल एखाद्याची, तर 60च्या वरचे तेवढे मिनिटं इथं ठेवायचे आणि तो 60 मिनिटं काढून इकडे टाकायचा तासामध्ये, त्याचा तास करून घ्यायचा. ओके. चला पुढचं गणित पहा. सिंपल गणित आहे. अशा गणिताला काही एक करायची गरज नसते. आपल्याला विचारले 3 नियम म्हणजे किती, समीकरण त्यांनी मांडूनच दिले. आता पहिली गोष्ट काय करत असतो आपण? भागाकार, गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? सिंपल गोष्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला सोडवावं लागेल ही भागाकार. आणि भागाकार इतका सोपा आहे सोडवायचा. याच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराचं चिन्ह असताना काय होतंय? काय होईल बाळांनो? भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे सिंपल गोष्ट आहे, गुणाकार व्यस्त होईल. मग पहा, हे 9/4 जशाला तशी, सॉरी 2/9 आहे ना, सॉरी
2/9 जशाला तसे, अधिकचं चिन्ह जशाला तसं, हे 7/24 आहे ते जशाला तसं. भागाकाराच्या जागी केला आपण गुणाकार, भागाकाराच्या जागी गुणाकार करायचं, गुणाकार व्यस्त आपण म्हणतो त्याला. मग काय होते, अंश जातो छेदाच्या जागी, छेद जातो अंशाच्या जागी, म्हणजे खाली मुंडकं वर पाय. इथं जे 8 खाली आहेत छेदाच्या जागी ते जातील अंशाकडं, आणि अंशात जे 21 आहेत ते येतील खाली. म्हणजे काय केलं आपण, हे जर असं उभं असेल तर त्याला असं करायचं बाळांनो. कसं करायचं पहा, खाली मुंडकं वर पाय है ना, इकडे डोकं वर आहे, इकडे खाली करायचं, असं करायचं त्याचं उलट. मग आता पहा, 8 × 8, 8 त्रिक 24 झालं, 7 × 7, 7 त्रिक 21 झालं. मग हे 2/9 आले, अधिक 1 म्हणजेच 1/3 आलं. चलो ओके ठीक आहे. 1 × 1 किती राहतं, 1च राहतं. 3 × 3 किती झाले, 9 झाले. आता 3 3 × 3 किती झाले, 9 झाले. 9 किती झाले, 9 झाले. मग आता पहा, आता याची बेरीज करायची आपल्याला दोघांची. पाया समान आहे का, हो, इथंही 9 आहे आणि इथंही 9 आहे, दोन्हीकडे काय आहे बाळांनो, 9 9 आहे, पाया समान आहे. मग पाया समान असल्यावर काय करतो आपण, पाया एकदाच घेतो आणि अंशाची बेरीज करतो. मग पाया घेऊन टाकला आपण 9 जशाला तसा, आणि अंश पहा 2 आणि 1 3, म्हणजे काय आलं, 3/9 आलं. काय आलं, 3/9. आता 3/9 आपलं उत्तर आलं, पण आपलं उत्तर इथं मिळते का नाही, ते काय म्हणते, 3/9 बरोबर यम, म्हणजे काय आलं, यमची किंमत आली. पहा याचाच अर्थ काय, तर पहा पुढे आणखी गणित आपल्याला सोडवायचं आहे. पहा ते काय म्हणते, हे आपलं उत्तर आलं 3/9 बरोबर यम. ओके, तर 3m बरोबर किती, 3/9 बरोबर काय आलं, यम, म्हणजे यमची किंमत काय आली बाळांनो, आपल्याकडे 3/9 आली. त्यांना विचारलं काय, 3m. 3m म्हणजे काय, 3 आणि यम मध्ये चिन्ह आहे का नाही. मग 3m चा अर्थ काय असतो, 3m चा अर्थ असतो 3 गुणिला यम. मग 3 ला 3 गुणिल्याला गुणिला यमची किंमत काय आली, 3/9 आली. यमची किंमत काय आली, 3/9 आली. पहा मग 3 × 1 3, 3 त्रिक 9 बरोबर, 3 × 1 3 आणि 3 × 3 1/1, 1/1 म्हणजेच काय असते बाळांनो, फक्त एक उत्तर असताना. आहे का याच्यामध्ये एक उत्तर, ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. किती सोपं आहे, काय करायची गरज आहे, काहीच नाही. पहिले आपण फक्त काय काढली, यमची किंमत काढली. यमची किंमत आली 3/9, यमची किंमत किती आली, 3/9 आली. आणि यांनी काय विचारलंय, 3m. मग 3 जशाला तसे लिहून टाकले आपण, आणि यमच्या जागी यमची किंमत लिहिली आणि काटाकाटी केली, सिंपल. किंवा 3 त्रिक 9 केलं असतं तुम्ही डायरेक्ट तरी काटाकाटी करताना, किंवा 3 × 3, 3 त्रिक 9, 9/9 म्हणजेच काय उत्तर आलं असतं, एकच आलं असतं. कोणत्याही पद्धतीने करा, उत्तर तुमचं तेच येणार आहे. चला पुढचं गणित पहा. आंब्याच्या 3 पेट्या 1440ला विकत घेतल्या, 1 पेटी 700ला विकली, तर या व्यवहारातून एकूण नफा वा तोटा झालेला आहे का, तो किती झालाय पहा. 3 पेट्या घेतल्या, केवढ्याला घेतल्या, 1440ला, म्हणजे त्याचे किती रुपये झाले पहा बरं. 1440ला 1 पेटी, आंब्याच्या 3 पेट्या रुपये 1440ला विकत घेतल्या. टोटल 3 पेट्या, बरं 3 पेट्या 1440ला विकत घेतल्या, म्हणजे नाही सॉरी 3 पेट्या म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आली, खरेदी किंमत आली 1440 बाळांनो. किती आली खरेदी किंमत, 1440. आता विक्री किंमत काय आली, तर 1 पेटी केवढ्याला विकली, 700ला. मग 3 पेट्या आहेत, पेट्या किती आहेत, 3, 3 गुणिला 700 करायचं. मग 7 त्रिक किती झाले, तर 2100 झाले बाळांनो. चलो ओके, म्हणजे विक्री किंमत काय आली, विक्री किंमत 2100. आता सिंपल गोष्ट आहे, खरेदी किंमत मोठी आहे का विक्री किंमत, मोठं कोण आहे, विक्री किंमत. जेव्हा जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा तेव्हा त्या व्यवहारात काय झालेला असतो बाळांनो, नफा झालेला असतो. काय असतो, नफा. विक्री किंमत मोठी म्हणली की काय होतो, नफा. मग आता आपल्याला काय विचारलं, या व्यवहारात एकूण नफा वा तोटा, तोटा तर होणारच नाही, कारण विक्री किंमत कशी आहे, मोठी आहे. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत मोठी आहे, म्हणजे झाला तर नफाच. मग नफा झाला तर किती झाला, तर नफ्याचं सूत्र काय बाळांनो, एकदम सोपं आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. चलो ओके ठीक आहे. मग विक्री किंमत काय आली, 2100 रुपये. खरेदी किंमत काय, 1440 रुपये. याची करायची वजाबाकी. मग पहा, शून्यातून 0 गेला, 0 राहिला. पुन्हा 0तून 4 जाते का, जात नाही. मग इथला 1 इथं घेऊ, इथं 10 झाले, आणि इथं 1च्या जागी 0 झाले. मग 10तून 4 गेले, किती उरले बाळांनो, 6 उरले. चलो ओके. इथं 20 आहेत आणि इथं 14 आहेत. 20 मधून 14 गेले तर 6 उरतात. किती उरतात, 6 उरतात. तसं येत नसेल तर पहा, परत इथला 1 इथं घेऊ, इथं 1च राहिला. मग 10तून 4 गेले, परत पुन्हा 6 राहिले, आणि एकातून काही नाही, एकातून 1 गेला, 0 राहिले. मग काय राहिलं, 660. असं येत नसेल कोणाला तर असं सुद्धा करू शकता तुम्ही, 2100 वजा 1440. मग आता पहा, 0तून 0 गेला, 0 राहिला, इथला 1 इथं घेऊ, इथं 0 राहिला. 10तून 4 गेले, 6 राहिले, परत इथला 1 इथं घेऊ, इथं 10 झाले. 10तून 4 गेले, 6 राहिले, एकातून 1 गेला, 0 राहिला. कसंही करा, उत्तर येणार आपलं नफा 660. काय आलं उत्तर बाळांनो, नफा आला 660. चला त्याच्या पुढचं गणित पहा. 33.50 प्रति किलो किमतीचा 5 किलो गहू व 38 प्रति किलो किमतीचा 2.5 किलो तांदूळ घेतला, तर दुकानदाराला 500ची नोट दिली, तर वापस किती घ्यायचे. तुमच्यासारखं माझ्यासारखं राहिलं, ज्याला गणित आलं नाही ते काय करायचं, 500ची नोट घे बाबा, काय द्यायचे तिथे. आपण डायरेक्ट घरी घेऊन जाणार, मग घरचे तपासणार, अरे एवढ्याच झालं, तू एवढे कमी पैसे कसं काय आणले, जा परत वापस दुकानात घेऊन येत. आपल्याला व्यवहार कळला पाहिजे. चलो ओके ठीक आहे. मग आता पहा, चला
आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता काय करायचं तर पहा 33.20 प्रति किलोनं 5 किलो गहू घेतला. 33.50 गुणिला 5 बरोबर. पहा 5 0 0 5 5 25 ला 5 हातचे आले 2, हातचे किती आले रे 2. पहा 5 0 0 5 5 25 ला 5 हातचे आले 2. पहिल्यांदा 5 न 0 ला गुणलं, मग 5 न 5 ला गुणलं, मग आता 5 न 3 ला गुणू. 5 त्रिक 15, 15 2 17 ला 7, हातचा आला 1. आता पुन्हा 5 न 3 ला गुणू. 5 त्रिक 15 आणि 1 16, म्हणजे किती झाले. आता पहा दशांश नंतर किती स्थळ आहेत 1 आणि 2, मग 2 स्थळ सोडून दशांश द्यायचं आपल्याला. 1 आणि 2 स्थळ सोडली आपण, इथं दशांश दिला, म्हणजे 167.50 रुपये आलं. किती आलं एकूण. हे काय आहे तर गहू. गव्हाची एकूण किंमत किंवा गहू किती रुपयाचे झाले. गहू झाले 167.50 रुपयाचे. त्याच्यानंतर काय केलं 38 रुपये किलो किमतीचा 2.5 किलो तांदूळ घेतला. किती रुपयाचा 38 रुपये किलोचा. किती किलो होता 2.5. 2.5 किलो म्हणजे किती असते बाळांनो 2.5 असते. पॉईंट जशाला तसा ठेवून देऊ, पॉईंटचा काही संबंध नाही, डायरेक्ट 25चा पाडा म्हणू आपण. पहा 25 आटे किती होतात तर 25 आटा होतात 200. चलो ठीक आहे 25 चौक 100, 25 आटा 200. 200 ला 0, 200 ला किती 0, हातचे किती आले 20 आले. आता परत पुन्हा 25 त्रिक 75, 75 आणि 20 किती होतात 75 आणि 20 किती झाले बाळांनो 75 आणि 10 85, 10 95 किती झालं 95. ओके चलो ठीक आहे, किती झालं 95, 0 आणि 95. आता पहा दशांश किती नंतर 1 नंतर, म्हणजे हे आलं 95.0 रुपये. ओके चलो ठीक आहे. हे किती आलं 167.50 आणि हे आलं 95.0. ठीक आहे. मग आता सिंपल गोष्ट आहे, या दोघांची काय करायची बेरीज करायची आणि ती 500 मधून काढून टाकायची, कारण 500ची नोट घेतली, दुकानदार एवढी घेणार आहे दुकानदार, आपल्याला काय करावं लागेल या दोघांची बेरीज. मग आता तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा येत नसेल तर असं खाली लिहून घ्या 167.50, पॉईंटच्या खाली पॉईंट बरोबर लिहून घ्यायचा 95.0. इथं काय नाही म्हणून 1 0 देऊन टाका. 0 ला 0, 5 ला 5, पॉईंटला पॉईंट, 7 आणि 5 12 ला 2, हातचा आला 1, 9 1 10 6 16 ला 6, हातचा आला 1 आणि 1 2, 262.50 रुपये दुकानदार घेईल. कोण घेणार आहे दुकानदार घेणार. ओके. मग आता आपण त्याला नोट कितीची दिली 500ची दिली. मग 500 मग काय करायचं पाहे 500.00 वजा काय आहे वजा आहे 262.50. 0 ला 0, 10तून 5 म्हणजे इथला 1 इथं घेऊ, इथं 4 राहिले, इथला 1 इथं घेऊ, इथं 9 राहिले, इथला 1 परत इथं घेऊन इथं 9च राहिले. 10तून 5 गेले, 5 उरले, पॉईंट जशाला तसं 9तून 2 गेले, 7 राहिले, 9तून 6 गेले, 3 राहिले, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 4 आणि 2 गेले, 2 राहिले. 237.50 आहे का उत्तर पहा इथं आहे 237.50. ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिलेलं आहे बाळांनो. चलो ओके ठीक आहे 237.50. चला कळतंय, पटापट 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 उत्तर देत जा. टाइमपास फार जास्त काय करू नका, फक्त तुम्ही उत्तर द्या दनादन दनादन दनादन. पुढचं गणित सोडवा. चलो ओके. पुढचं गणित काय आहे दसरा उद्या आहे, उद्या दसरा मेळावा आहे. हो असू द्या बाळा, काही अडचण नाही, उद्या दसरा मेळावा असू द्या, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, ताण घेऊ नका, मला ताण देऊ नका. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपलं जे काय चालू आहे ते परफेक्ट चालू आहे. चलो ओके ठीक आहे. चला पुढचं गणित पहा कितवं आहे रे 45वं गणित क्रमांक 45. चलो ठीक आहे 45. चला काय म्हणते 0 3 7 2 या संख्यांपासून तयार होणारी कमाल विषम संख्या. कमाल आणि विषम माहिती कशी पाहिजे कमाल विषम संख्या व किमान समसंख्या. किमान कशी पाहिजे सम, कमाल म्हणजे मोठी, कमाल म्हणजे काय बाळांनो कमाल म्हणजे मोठी. मग मोठी संख्या तयार करताना मोठात मोठा अंक आधी यायचा असतो. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय 7 म्हणून हे 7 घेतलं. त्याच्यानंतर काय मोठं 3 आहे म्हणून 3 घेतलं. त्याच्यानंतर काय मोठं 2 आहे म्हणून 2 घेतलं. त्याच्यानंतर मोठं काय 0 आहे म्हणून 0 घेतला. पण आपल्याला कमाल कशी पाहिजे विषम पाहिजे. विषम कशी पाहिजे बाळांनो विषम. विषम म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 येते त्याला आपण विषम म्हणतो. मग आता हे 0 आणि 2 दोन्ही जर आदला बदल केली तरी काही फरक पडणार नाही. आपल्याला काय करावं लागेल 3 शेवटी न्यावं लागेल. चलो ओके. मग आता विषम करायची म्हणून आपण काय केलं हे 7 हे 2 हे 0 जशाला तसं ठेवलं आणि 3 इकडे. ओके 3 इकडे आलो. आता ही झाली आपली कमाल विषम संख्या. कोणती झाली विषम. कोणची कमाल. कमाल म्हणजे काय तर मोठ्यात मोठी विषम संख्या झाली बाळांनो. आता आपल्याला काय करायचं किमान समसंख्या. किमान म्हणजे काय तर लहानात लहान असलेली. मग किमान संख्या याच्यापासून कोणती तयार होते. किमान म्हणले की सगळ्यात आधी लहान अंक घ्यायचा. किमान अंक. किमान काय याच्यामध्ये 0 आहे मग 0 घेऊ. नंतर काय 2 आहे मग 2 घेऊ. नंतर 3 घेऊ. नंतर 7 घेऊ. पण एक गोष्ट लक्षात घ्या की 2 0 2 3 7 असं जर केलं आपण 0 2 3 आणि 7 तर 0 आपण मोजत नाही. आपण याला 237च मोजतो. 0 ला आपण घेतो का मोजण्यात नाही घेत. मग ही 3च अंकी संख्या तयार होईल. मग आपल्याला काय करायचं तर मोठ्यात मोठी लहानात लहान पण कशी समसंख्या तयार करायची. आता पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला किमान म्हणलं की 2 आधी घेऊयात मग 0 घेऊयात. मग त्याच्यानंतर काय घेऊयात आपण 3 घेऊयात आणि 7 सॉरी 3 आणि 7 कोणती करायची किमान तयार करायची ना. हां किमान बरोबर आहे 2 0 3 आणि 7.
पण समसंख्या पाहिजे. कशी पाहिजे बाळांनो? ही समसंख्या पाहिजे. ही कशी तयार झाली? आपली विषम संख्या तयार झाली. मग सम करायचं असेल तर काय करू आपण? शून्य इकडे नेऊन ह्या दोन संख्या इकडे सरकून घेऊ. 2 3 7 शेवटी नेलं शून्य. आता ही झाली बाळांनो किमान समसंख्या. या अंकांपासून तयार होणारी किमान समसंख्या ही तयार झाली. 2370 2370. ओके, या दोन्ही संख्या तयार झाल्या. आता याच्यातला विचारला आपल्याला फरक. फरक म्हणजे काय असते? फरक असो, तफावत असो, कितीने कमी कितीने जास्त, किमान कमाल काही पण असलं की त्याच्यामध्ये असतो फरक म्हणजे वजाबाकी. मग वजाबाकी 3 0 गेले 3 राहिले, 10 7 गेले 3 उरले, 1 3 जात नाही, इथला 1 इथे घेऊ 11 झाले. तर किती 3 11 तर 8 3 11 होतात आणि 6 2 गेले 4 उरले. 4833. 4833 आहे का ऑप्शनमध्ये? पहा 45चं उत्तर काय आलं बाळांनो? 45चं उत्तर आलं डी आहे ना, 4833. ओके चलो ठीक आहे, 45चं डी हे आपलं उत्तर. चलो ओके परफेक्ट आहे. चला पुढचं. चला पुढचं गणित पहा. 46वा गणित. चलो ओके. नगास रुपये 1280 घेऊन एका दुकानदाराने 38 मिक्सर विकले. पहा नगास किती घेतले त्यांनी? 1280 घेतले. नगास म्हणजे प्रति एका मिक्सरला. नगास म्हणजे काय? एका वस्तूला. कोणताही नगास मग ते मिक्सर असो काय असो, एका मिक्सरचे किती घेतले? 1280 घेऊन किती विकले? त्यांना 38 विकले. म्हणजे 1280 रुपयाप्रमाणे त्यांनी 1280 रुपयाप्रमाणे 38 मिक्सर विकले. म्हणजे त्याची विक्री किंमत मिळणार आपल्याला. विक्री किंमत बरोबर किती? 1280 एका मिक्सरचे. असे किती विकले त्यांना? 38 विकले. 38 काय करावं लागेल याला आपल्याला? तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये? 50,000 रुपये असतील. तर त्याच्याकडील सुरुवातीची रक्कम किती? म्हणजे एवढे विकल्यानंतर जे रक्कम येते ती, आणि त्याच्याकडे सध्या किती आहे? टोटल 50,000 रुपये होतात. एवढे मिक्सर एवढ्या रुपयाला विकल्यावर, म्हणजे 38 मिक्सर 1280 रुपयाला विकल्यावर त्याच्याकडे 50,000 रुपये होतात. तर मग त्याच्याकडे सुरुवातीची रक्कम किती? म्हणजे याची रक्कम जी आहे ती 50,000 मधून काय करावं लागेल बाळांनो? आपल्याला वजा करून टाकावं लागेल. मग त्याच्याकडे सुरुवातीची रक्कम मिळेल. म्हणजे असं की रामूला समजा 80 रुपये दिले तर त्याच्याकडे 100 रुपये होतात. याचा अर्थ काय? 80 काढून टाकले म्हणजे त्याच्याकडे आधीचे किती होते? 20 रुपये होते. असं साधं त्याचा अर्थ असतो बाळांनो. चलो ओके ठीक आहे. मग आता या दोघांचा गुणाकार करायचा. असा गुणाकार येत नसेल, डायरेक्ट 38चा पाडा आपल्याला येतो का? येत नाही. मग आपण काय करणार? 1280 गुणिला 38 करणार. चलो ओके ठीक आहे. किंवा 40 न जर केलं आपण डायरेक्ट फास्ट, आणि त्याच्यातून 2दा 1280 म्हणजे ते जर 1300 8 2 36 तेवढं करण्यापेक्षा जाऊ द्या. चला ठीक आहे. पहा हे 238 आहे ना, सॉरी 38. हां तर पहा 8 0 0 8 8 64ला 4 हातचे आले 6 8 2 16 6 22ला 2 हातचा आला 1 8 1 8 आणि 1 9. पहा पहिल्यांदा काय केलं आपण? 8 न भाग घातला. 8 0 0 8 8 64ला 4 हातचे आले 6 8 2 16 16 6 22 22ला 2 हातचे आले 2. त्याच्यानंतर सॉरी हातचे 2 आले ना, 8 2 16. हां तेच तर म्हणलं काहीतरी घोटाळा व्हायलाय. हां असं होत असते एखाद्या वेळेस. पहा परत लक्षात घ्या. 8 0 0 8 8 64ला 4 हातचे आले 6 8 2 16 16 6 22ला 2 हातचे आले 2 8 1 8 2 10 बाळांनो. चलो ओके ठीक आहे. प्लस 3 0 0 8 3 24ला 4 हातचे आले 2. त्याच्यानंतर 3 2 6 2 8 आणि त्याच्यानंतर 3 1 3 किती झाले? पावर 0 4 4 2 6 8ला 8 3 1 4 48,640 झाले. किती झाले बाळांनो? मिक्सरचे पैसे किती झाले? 48,640 झाले मिक्सरचे पैसे. ओके किती झाले? 48,640. मग आता आपण काय करणार? 48,600 याच्याकडे किती झाले? टोटल 50,000 झालेत. आपल्याला विचारलं त्याच्याकडची सुरुवातीची रक्कम. मग सुरुवातीची रक्कम कशी काढणार? तर 50,000 मधून हे वजा करायचं. मग इथे लिहिले आपण समजा 50,000, त्याच्यातून ते वजा करून टाकू. चला शून्यातून शून्य गेला 0. आता याची वजाबाकी करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ट्रिक्स पण सांगतो आम्ही, जर असं गणित आलं तर. पण असं सध्या करून घ्या. पहा इथला एक इथं जाऊ द्या, इथं 4 राहिले. मग 10तला एक इथे गेला, इथं 9 राहिले. परत या 10तला एक इथे गेला 9 राहिले. परत या 10तला एक इथे गेला 9 राहिले. 10तून सॉरी इथं आणायची गरज नाही. शून्यातून शून्य गेला 0च राहिले. इथं 10 राहिले. 10तून 4 गेले 6 राहिले. त्यातून 9तून 6 गेला 3 राहिला. त्याच्यानंतर 9तून 8 गेला 1 राहिला. आणि 4 मधून 4 गेले 0. 1360 आहे का? 1360 ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिले. पण याला आपल्याला सोपं पण करता येते. किती आहेत? 50,000 आहेत ना, तर हे लिहून घ्यायचे 49,999. किती लिहिलं बाळांनो आपण? 49,999. हे किती आहेत? 48,640 आहेत. तर हे लिहून घ्यायचे 48,639. का? याच्यातून पण एक वजा करायचा आणि याच्यातून पण एक वजा करायचा. म्हणजे एवढे हातचे घ्या, एवढं करायची गरज नाही. दोघातून एक एक काढून टाकला. 9तून 9 गेले 0, 9तून 3 गेले 6, 9तून 6 गेले
3 आणि 9तून 8 गेला 1 आणि 4तून 4 गेली 0. किती आलं 1360 1360 आलं बाळांनो. परफेक्ट. चला पुढचं गणित पहा 47व आणि याचं उत्तर द्या बरं पटकन. एकदम सोपा. या संख्येचा हा अवयव नाही, फक्त भागाकार करून पाहायचं आपल्याला, बाकी दुसरं काही करायचं नाही. एकदम इझी आहे, एकदम सोपा आहे. फटाफट उत्तर द्या. चला करा. दन 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 करा बरं. सांगा मला सुद्धा. करा चला पटापट. झालं का रे? चलो काय आलं उत्तर तुमचं? डी. कितवं गणित आहे? 47चं काय आलं? 47चं D29 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 सगळ्याचं 47चं डी आले. मग 100% बरोबरच असणार आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे काय चुकीचं थोडीच असणार आहे. 47चं काय आलं बाळांनो तुमचं? डी आलं 29. बरं हा अवयव आहे. कोणता अवयव आहे? 29. चला भागाकार करून पाहिलाय तुम्ही, उत्तर तेच असणार आहे, काही विषय नाही. 47चं काय बाळांनो? डीच आहे फक्त. डी 47नच त्याला काय होते? भाग जातो. बाकीच्या कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही. 9 भाग जायचा असेल तर 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 6 किती झाले? 15. 15 म्हणलं 9च्या पाड्यात येते काय येत नाही, भाग जात नाही. 7ची कसोटी काय असते? गुणीला 2 करायचं. 3 दोन्ही किती झाले? 6 झाले. मग 6 जर याच्यातून वजा केले तर 65 मधून 6 गेले तर 149 राहिले. किती राहिले बाळांनो? 149. याला 7 भाग जातो का? जात नाही. म्हणजे कोणतीही कसोटी वापरा त्यांना भाग जात नाही, फक्त 29 भाग जातो. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला 30व्या प्रश्नाचं 48 47 झाला 48. आता बघा असं जर गणित दिलं असेल आपल्याला 3.9 वजा 2.7 गुणीला 0.1 भागीला 3.3. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार बाळांनो? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार. काय करावं लागेल? गुणाकार. मग गुणाकार केल्यानंतर काय त्याची वजाबाकी, त्याला भागिले पुन्हा 3.3 आहेत. तर एकदम सोपं आहे. असं कोणतंही गणित करत असताना पहिले कंचे भागू बेव हे सूत्र वापरायचं आणि त्यानुसार ते गणित करायचं. तर पहिल्यांदा काय करू आपण? गुणाकार करू. गुणाकार केल्यावर काय राहील? जेवढ्याला तेवढी संख्या राहील ती. ही फक्त काय दशांश बदलेल. आता कसं ते सांगतो तुम्हाला. 3.9 आपण जशाला तसं ठेवलं बाळांनो. 3.9 जशाला तसे. ओके 3.9 जशाला तसे वजा. आता पहा 2.7 गुणीला काय आहे? 0.1 आहे. याचं जर पहा आपण केलं 2.7 गुणीला 0.1. आता पॉईंट सगळे सोडून द्या. इथं पण पॉईंट नाही समजा, इथं पण पॉईंट नाही समजा. डायरेक्ट 27 1 27. उत्तर किती आलं आपलं? 27. पण आता गणित झाल्यानंतर लक्षात घ्या की इथे एक पॉईंट नंतर एक स्थळ आहे, पॉईंट नंतर इथे एक स्थळ आहे. एक नंतर किती झाले? 2 स्थळ झाले. मग 1 आणि 2 नंतर पॉईंट दिला. म्हणजे याचं उत्तर काय आलं बाळांनो? 0.27 येतं. म्हणजे 3.9 वजा 3.9 वजा काय येणार आहे? 0.27 येणार आहे बाळांनो. काय आलं? 0.27. आणि त्याला भागिले काय आलं? त्याला भागिले आलं 3.3. ओके. आता 3.9 मधून 0.27 आपल्याला पहिले वजा करून घ्यावं लागतील आणि मग त्याला भागाकार द्यावा लागेल. तर परत आपण समजा असं केलं, किती आहे? 3.9 वजा किती आहे? 0.27. 0.27 आहे. आता इथं काही नाही म्हणून इथं 0 घेतला. इथला एक इथं घेऊ, इथं 8 राहिले. 10तून 7 गेले तर किती उरतात? 3 उरतात. 10तून 7 गेले 3 उरले. आता 8 मधून 2 गेले, किती उरतात? 6 उरले. चलो ओके ठीक आहे. पॉईंटला पॉईंट आणि 3ला 3 किती आलं? 3.63. 3.63 आलं बाळांनो आणि त्याला भागिले आहे 3.3. ओके कळालं? अशा पद्धतीचं आहे. मग आता याचा अर्थ काय पहा, पॉईंट आपल्या डोक्यातून काढून टाकायचा. पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू नका किंवा याला दुसऱ्याही पद्धतीने करताय. दोन्ही पद्धती सांगतो. पहिली गोष्ट तर दोन्हीकडे पण 11 भाग जाईल किंवा 3 भाग जातो. पहा 3 1 3 3 1 3 3 1 3 3 2 6 3 1 3 11 1 11 आणि 11 1 11 उरला 1 आणि 11 1 11. उत्तर किती आलं बाळांनो? उत्तर आला 11. 11/1 म्हणजेच काय आलं? उत्तर 11. आता अंशामध्ये दशांश नंतर किती स्थळ आहेत? 2. छेदामध्ये दशांश नंतर किती स्थळ आहेत? 1. कुठं जास्त आहे? 1. अंशामधला 1 कसा आहे? जास्त आहे ना. 1 कुठं आहे? जास्त अंशात. मग 1 जास्त असेल तर उत्तर काय होतं? दशांश काय होतं? डावीकडे येतो. म्हणजे हे जे 11 उत्तर आलं इथं जर इथं येईल डावीकडे म्हणजे काय? 1 नाही. म्हणजेच उत्तर काय येणार? 1.1 येणार. असं जर कोणाला येत नसेल तर पहा 3.63 आहे आणि इथं काय फक्त 3.3 आहे. इथं एक 0 देऊन टाकायचा. दिला 0 दशांश कट होते बाळांनो. झाला दशांश कट. आता पहा 11 त्रिक 33 0ला 0. 11 त्रिक 33 उरले 3 आणि पुन्हा 11 त्रिक 33. ओके चलो ठीक आहे. आता पहा 3 1 3 3 1 3 आणि 3 10 30. काय आलं रे बाळांनो? 11/10 आलं. 11/10 म्हणजेच काय असते? 1.1. कारण मी तुम्हाला नेहमी एक उदाहरण देतो. 5/10 असेल तर याचं उत्तर काय असतं? 0.5 असतं. हे तर तुम्हाला वारंवार देत असतो. काय आलं? 1.1. असं करा किंवा असं दशांश थोडं समान करून करा. दोन्ही पद्धती मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत ॲपमध्ये आणि त्याची भरपूर प्रॅक्टिस घेतलेली आहे. 1.1 हे त्याचं उत्तर आलं बाळांनो. काय आलं उत्तर? मग 48चं उत्तर काय आलं? 1.1 म्हणजेच ए. चला 49चं उत्तर पाहूया आता. पहा कोण ABC बरोबर एम अंश. जर ABC हा काटकोन असेल, समजा ABC काय आहे? काटकोन. काटकोन आहे याचा अर्थ काय? तर या एमची किंमत किती आहे? एम बरोबर किती आलं? 90 अंश. एम अंशची किंमत किती आली बाळांनो?
90 अंश आली. मग आता हे काय म्हणते काटकोन असेल तर योग्य लिहा. म्हणजे पहा मग आता हे यम अंश म्हणजे 90 आहे, 90 भागीला 3. उत्तर किती येणार रे? 3 त्रिक 9 आणि 0ला 0, 30 अंश. बरोबर आहे, पहिलंच आपलं बरोबर आहे. हा काटकोन असेल तर योग्य काय? ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, 30 अंश येतं. असं जर कोणाला भागाकार येत नसेल तर 90 असं लिहा आणि त्याला भागिले 3 लिहा. असंही कोणाला येत नसेल तर 90 लिहा आणि त्याला भागिले 3 लिहा. कोणत्याही पद्धतीनं करा, उत्तर हेच येणार आहे तुमचं. चला पुढचा प्रश्न पहा. 15 लिटर क्षमता असणाऱ्या एका तेलाच्या डब्यातील 2/5 भाग संपलेला आहे. शिल्लक तेलातील 2 लिटर 750 मिली तेल आनंदीने वापरले असेल तर शिल्लक राहिलेले तेल किती? आता पहा, पहिली गोष्ट तर 15 लिटर तेलाची क्षमता असणाऱ्या एका तेलाच्या डब्यातील 2/5 भाग तेल संपलेला आहे. पहा 15 लिटर च्या क्षमता असणाऱ्या तेलाच्या, च्या म्हणलं म्हणजे काय? गुणाकार. किती? 2/5 भाग वापरलेला. पहा म्हणजे वापरलेला किंवा संपलेला म्हणून आपण. काय? संपलेला भाग किंवा संपलेला तेल, संपलेले तेल म्हणू आपण. संपलेले तेल किती आहे? तर पहा 15 लिटरच्या 2/5 संपलेलं तेल आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 3 2 6 म्हणजे संपलेलं तेल किती आलं बाळांनो? 6 लिटर आलं. किती आलं? 6 लिटर. ओके. एकूण तेल किती होतं? 15 लिटर. मग 15तून 6 गेलं, एकूण तेल होतं 15 लिटर, त्यातलं वापरलं किंवा संपलेलं 6 लिटर. मग आपल्याकडे शिल्लक किती राहिले? 15तून 6 गेले 9 लिटर. शिल्लक तेल किती आहे? तर शिल्लक तेल आहे आपल्याकडे 9 लिटर. आता या 9 लिटर मधलं काय केलं म्हणते ते? या 9 लिटर तेलामधलं किती वापरलंय म्हणते? 9 लिटर तेलातलं शिल्लक तेलातील 2 लिटर, हे बघा हे 2 लिटर आणि 750 मिली, हे असं येईल इकडं, हे मिलीमध्ये येईल. ओके. 2 लिटर आणि 750 मिली तेल आनंदीने वापरले. तर आता तर शिल्लक राहिलेलं तेल किती? आता याची होईल वजाबाकी. परत तुम्हाला सांगतो मी, 9000 मधून जर तुम्ही एक काढला तर हे तर 8999, म्हणजे ट्रिक्सनुसार करायचं असेल तर 8999 आणि 2750 आहे ना, तर हे 2749. पहा 9तून 9 गेलं 0, 9तून 4 गेला 5, 9तून 7 गेला 2 आणि 8तून 2 गेला 6, 6.250. पण आता इथं तसं यांनी दिलं नाही. 250 ml म्हणजे काय असतं रे? 250 म्हणजे असते पाव. पाव कसं लिहितो आपण? 1/4 म्हणजे पाव असते. तुम्हाला मी शिकवलेलं आहे बघा, एका भाकरीचे 4 भाग केले आणि याच्यातला जर एक कोरभर भाग म्हणजे काय असते बाळांनो? पाव असते. त्याला कसं दर्शवतो आपण? अपूर्णांकामध्ये 1/4 दर्शवतो. म्हणजे 250 म्हणजे काय झालं? 1/4 झालं आणि हे 6.1/4 कुठं इथं? 6.1/4 लिटर इथं आलंय बाळांनो. असं करा. तसं येत नसेल तर 9 मधला एक इथं घ्या, इथं 8 राहिले, परत 10तला एक इथं घ्या, 9 राहिले, परत 10तला इथं घ्यायची गरज नाही. 0तून 0 गेला 0 राहिला, 10तून 5 गेले 5 उरले आणि 9तून 7 गेले 2 उरले, पॉईंटला 8मधून 2 गेले 6, 6.250. आता याचा अपूर्णांक करायचं तर तुम्ही असं करा आणि दशांश नंतर 3 शून्य आहेत म्हणून 1 2 3 शून्य द्या. 25 न जरी भागातला तुम्ही तर पहा, किंवा 250 डायरेक्ट भाग जातो. 250 चोक 1000 आणि 250 दोन्ही 500 आणि परत किती उरले मग? 125. 250 सक म्हणजे असा जरी घातला तुम्ही किंवा याच्याहून छोटे केला, आणखी समजा तुम्ही 25 न घातला, 25 चोक 100, 0ला 0, पुन्हा 25 दोन्ही 50 उरले 12, पुन्हा 25 5 125, 0ला 0, असं जरी तुम्ही काटाकाटी करत गेले, मग हे कटलं ते कटलं तर पहा परत पुन्हा 4 सख 24 आणि उरला एक 25, 25 4 उरलं होते की नाही, तर त्याचं सुद्धा तेच येणार. असं करा असं करा असं करा, कसंही करा, उत्तर त्याचं येणार 6.1/4 लिटर बाळांनो, तसंच येणार. आणि हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. चलो ओके ठीक आहे. त्यानंतरचं पहा, एका चौकोनाकृती मैदानाभोवती 6 फेऱ्या मारल्या. चौकोनाकृती मैदानाभोवती, भोवती शब्द आला, फेऱ्या कुंपण असं काही आलं की ही त्याची परिमिती असते. एवढं पक्क लक्षात ठेवायचं, मी वारंवार सांगतो. पहा तर ते किती झालं? फेऱ्या मारल्या असता 2.64 किमी अंतर होते तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ. म्हणजे याचा अर्थ काय की एका मैदानाची चौरसाकृती म्हणजे काय तर चौरस असतो आहे की नाही, म्हणजे चौरसाची परिमिती काय दिली आपल्याला? चौरसाची परिमिती दिली आपल्याला. काय दिली परिमिती? चौरसाची परिमिती दिली 2.64 किलोमीटर. ओके, 2.64 किलोमीटर आहे की नाही, 6 फेऱ्यामध्ये, म्हणजे 6 फेऱ्या आहेत बरं का. आता 6 फेऱ्या असल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? परिमिती काढायसाठी याला 6 ने भागावं लागेल है ना. हे एकूण दिले, चौरसाची 6 वेळा मोजलेली परिमिती आहे. किती वेळा? 6 वेळा मोजलेली. मग याला काय करावं लागेल आपल्याला? 6 ने, कारण 6 फेऱ्या मारल्यात. मग एका फेरीचं अंतर किती झालं? चौरसाची परिमिती काढायची तर आपल्याला एका फेरीचं अंतर पाहिजे. मग याला भागिले आपण काय केलं? 6 केलं बाळांनो. चलो ओके ठीक आहे. पाही 6 वेळा चौरसाची परिमिती एवढी आली, तर चौरसाची रिअल परिमिती, चौरसाची परिमिती किती येणार? याला भागिले 6 केल्यावर पहा, साइन चोक 24 उरले 2 आणि परत पुन्हा साइन चोक 24 किती आलं? 44. पण
वर अंशात दशांश नंतर किती स्थळ आहेत? 2 स्थळ आहेत. मग इथं काय दशांश नंतर 2 स्थळ दिलं तर इथं आलं 0.44 किलोमीटर. याचाच अर्थ काय आला बाळांनो? किलोमीटरचं आता इकडे सगळं काय मीटरमध्ये करावं लागेल आपल्याला, कारण चौमी उत्तर आहे. मग मीटरमध्ये जर केलं पहा 0.44 किलोमीटरला जर मीटरमध्ये केलं तर त्याला काय करावं लागतं बाळांनो? मीटरचा 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. मग पहा हे 2 शून्य आहेत म्हणून हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला आणि 440 झाले. 440 मीटर. ओके चलो ठीक आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मीटर, डेक्का, हेक्टो आणि त्याच्यानंतर असते किलो. इथून जर आपल्याला 1 2 3 घरं खाली आणायचं असेल तर गुणिले 1000 करावं लागतं. हे तुम्हाला शिकवलेलं आहे. मग आता आपलं काय आलं? आता आपल्याकडे आली चौरसाची परिमिती. काय आली चौरसाची परिमिती? चौरसाची परिमिती किती आली बाळांनो? चौरसाची परिमिती आली 440 मीटर. 440 मीटर आली. ओके. मग चौरसाची परिमिती बरोबर काय असते? बाजूचा वर्ग. काय असते? बाजूचा वर्ग है ना. चौरसाची परिमिती किती आली? 440 मीटर आली. किती आली बाळांनो? 440 मीटर. ओके सोपं आहे. 440 मीटर आली. मग आता 440 मीटर काय आली? पूर्ण चौरसाची परिमिती. आता याला परिमिती म्हणल्यावर काय असते? 4 गुणिला बाजू असते. 4 गुणिला बाजू असते. मग आता इथं काय? 4 गुणिला बाजू. ओके. मग आता बाजू जशाला तसं राहील. हे 4 इकडे 440 ला काय होतील बाळांनो? भागाकारामध्ये येतील. आले भागाकारात 4. पहा पहिल्यांदा आपल्याला दिले होतं 6 फेऱ्याची परिमिती. मग आपण त्याच्यातून एका फेरीची काढली. समजा हा चौरस आहे आणि याला 6 फेऱ्या मारल्या होत्या त्याने. किती? 2 3 4 5 6. 6ची माप एवढं आलं. मग आपण एकाचं काढलं ते एवढं किलोमीटरमध्ये आलं. त्याचं मीटरमध्ये करून घेतलं. मीटरमध्ये केलं आणि त्याच्यावर आपण काय करतो? त्याची चौरसाची परिमिती बरोबर काय असते? 4 गुणिला बाजू, कारण सगळ्या बाजू कशा असतात? समान असतात. मग त्याला भागिले 4 केलं तर बाजू बरोबर उत्तर काय आलं बाळांनो? तर पहा बाजू बरोबर 4 1 4 4 1 4 आणि 0 ला 0. ओके. 110 मीटरची बाजू आली बाळांनो. काय आली? बाजू आली 110 मीटरची. मग आता बाजू मिळाली की आपण काय काढू शकतो? बाजू मिळाल्यावर आपण त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग असतो बाळांनो. मग आता बाजू किती आली आपल्याला? 110. मग 110चा वर्ग. 110चा वर्ग म्हणजे काय असते? 110 गुणिला 110 असते. चलो ठीक आहे. 2 शून्य देऊन टाकले जशाला तसे. आणि 11 गुणिला 11 किती झाले? 121. ओके. 2 शून्य देऊन टाकले. 11 गुणिला 11 121. किती आलं मग? 121 चौरस मीटर. हे आपलं उत्तर बाळांनो. किती आलं? ऑप्शन क्रमांक बी 121 चौरस मीटर. तुमचं आलं का सगळ्यांचं? सगळ्यांचं आलं. चलो ओके ठीक आहे. किती आलं? बी आलंय. बरं चलो ठीक आहे. बी 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 परफेक्ट उत्तर आहे. सगळ्यांचं बी आलंय. वा शाबाश. बी बी बी. ओके गुड 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 गुड. उत्तर काय आलं बाळांनो? बी. सगळ्यांचं उत्तर बी आलंय. बघा सिंपल गोष्ट होती. अशा याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काढायचं काय? आपल्याला सांगितलंय त्याने क्षेत्रफळ काढा. दिलंय काय? परिमिती. पण परिमिती पण कशी दिली? 6 फेऱ्यांची दिली. आपल्याला एका फेऱ्याची काढायची म्हणून 1 फेरी काढली. त्याच्यावरून त्याची बाजू काढली आणि बाजूवरून आपण क्षेत्रफळ काढलं. असे भरपूर उदाहरणं आपण सोडून घेतले. चला पुढचं गणित पहा. 9 अधिक 4 गुणिला 5 वजा 3 ची किंमत काय? सिंपल गोष्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला करावं लागणार गुणाकार. मग 9 जशाला तसा अधिक 4 त्रिक 12 वजा 3. आता 12 9 किती झाले? 21. 21 वजा 3 17. हे तर गणितच नाही. काय याच्यामध्ये गणित काय वेगळं आहे का? 4 पंच 20 होतात ना रे. हां बरोबर आहे. 4 पंच 20 वजा 3. 20 9 29 वजा 3. 29 मधून 3 गेले 26. 26 उत्तर आहे का याच्यात? हां हे येत आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये. चलो ओके ठीक आहे बाळांनो. पहा 9 ला 9 4 पंच 20 वजा 3 जशाला तसं. तुम्हाला मी वारंवार सांगत असतो असं कोणतंही गणित आले की पहिल्यांदा कंस नसेल तर त्याच्यानंतर भागाकार गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. चलो ओके. बेरीज वजाबाकी किंवा भागाकार गुणाकार करताना जे आधी येईल ते करत राहायचं. फक्त खालचं वर वरचं खाली जाऊ द्यायचं नाही. याचं उत्तर काय आलं बाळांनो? 52 आलं 26. 52 किती आलं? 26 आलं. चलो ओके ठीक आहे. कोणी काय करतं? 9 आणि 4 13 करते आधी. ओके 13. मग त्याला गुणिले 5. 13 5 किती झालं? 65. आणि वजा 3 केलं की त्याचं उत्तर येते बाळांनो 62. आणि ते आपल्याला 1 नंबरच्याच ऑप्शनमध्ये दिसते आणि आपलं सत्यानाश होते. मग आपलं चुकतं. असं कधीही करायचं नाही. पहिले कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. आधी काय करणार मग आपण? आधी आपण सिंपल पद्धतीनं काय करणार बाळांनो? आधी याचा आपण गुणाकार करणार, मग बेरीज करणार, मग वजाबाकी करणार. चलो ओके ठीक आहे. उत्तर आलं आपलं 26. पुढचं गणित पहा. शाळेचे 2024 साली गतवर्षीपेक्षा 203 पट बक्षिसे मिळवायचे उद्दिष्ट आहे. तर त्यांना मिळवाव्या लागणाऱ्या बक्षिसांची संख्या पहा. 2024चं उद्दिष्ट काय आहे की गतवर्षीपेक्षा. तर गतवर्षी म्हणजे 2023 ला किती बक्षीस मिळाले? त्यांना 30 बक्षीस मिळाले. 30च्या 2/3 पट अधिक म्हणते. जास्त. अधिक म्हणजेच काय? जास्त बक्षिसं मिळवायचे आहे. मग आता पहा 30च्या 2/3 म्हणजे काय झालं? 30च्या 2/3. 3 10 30 आणि 3 दोन्ही 10 दोन्ही 20. म्हणजे 20 बक्षिसं त्यांना अधिक मिळवायचे आहेत. मग अधिक किती मिळवलेले आहेत त्यांनी? 30.
मग किती मिळवायचे आता अधिक 20 बक्षिसे अधिक मिळवायची त्यांना किती तर एकूण बक्षिसांची संख्या विचारली का एकूण बक्षिसांची संख्या होईल मग 50 ओके काय म्हणते ते बक्षिसे मिळवायचे उद्दिष्ट आहे तर त्यांना मिळवाव्या लागणाऱ्या बक्षिसांची संख्या किती मिळवावी लागणार त्यांना 50 बक्षिसं मिळवावी लागणार बाळांनो किती मिळवावी लागणार 50 किती जास्त मिळवावं लागतील विचारलं असतं तर 20 आलं असतं पण त्यांना काय विचारलं एकूण किती बक्षिसे मिळवावं लागतील मग ऑलरेडी 30 मिळवलेत 20 आणखी जास्त करायचे म्हणजे एकूण किती मिळवावं लागणार 50 मिळवावं लागणार सी उत्तर आलं का सगळ्याचं सी बरोबर आहे चलो ओके ठीक आहे हां परफेक्ट आहे सी ज्यांचं उत्तर आहे ते बरोबर आहे 54 पहा एक जुनी गाडी 78,000 रुपये खरेदी केली तिच्या दुरुस्तीला 32,000 लागले ती गाडी 1.5 लाखास वेगळी म्हणजे घेतली केवढ्याला 78,000ला चलो ओके ठीक आहे 78ला घेतली दुरुस्तीला किती लागले 32,000 रुपये लागले चलो ओके मग हे दोन्ही पण कशामध्ये येतं हे दोन्ही पण येतं खरेदी किमतीमध्ये बाळांनो खरेदी किमतीमध्ये येतं 0ला 0 0ला 0 0ला 0 8 आणि 2 10ला 0 हातचा आला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 म्हणजे 1,10,000 रुपये लागले समजा गाडीची पूर्ण खरेदी किंमत किती झाली 1,10,000 आता त्यानं विकली केवढ्याला 1.5 लाखाला 1.5 लाख म्हणजे किती असतात 1,50,000 असतात बाळांनो 1.5 लाख म्हणजे किती आहेत 1,50,000 आणि त्यांना घेतली केवढ्याला होती 1,10,000 मग आपल्याला काय काढायचंय तर त्याला किती नफा मिळाला नफा म्हणजे काय असते बाळांनो नफा म्हणजे असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत 1.5 लाख आहे 0तून 0 गेला 0 0 0 0 15तून 11 गेले 4 उरले म्हणजे त्याला किती उरले बाळांनो एकक दशक शतक हजार 10,000 40,000 रुपये उरले तर 40,000 रुपये नफा हा त्याचा नफा ओके चलो ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी सोपा आहे पुढचं गणित पहा 5 9 3 व 0 या अंकाचा किमान एकदा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी 4 अंकी मोठ्यात मोठी याच्यातून मोठ्यात मोठी 4 अंकी कोणती होईल मोठ्यात मोठी म्हणले की सगळ्यात आधी मोठा अंक लिहायचा असतो मोठा काय 9 हे लिहिलं आपण 9 किमान एकदाचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी 9 मग त्याच्यानंतर लिहिलं 5 त्याच्यानंतर लिहिलं 3 त्याच्यानंतर लिहिलं झालं ही झाली आपली मोठी संख्या व त्याच पद्धतीने लहानात लहान कोणची होईल तर 0 आधी घेता येणार नाही म्हणून आपण 3 आधी घेऊ नंतर 0 घेऊ नंतर मग 5 घेऊ आणि नंतर 9 घेऊ या संख्येतील तफावत म्हणजेच काय असते बाळांनो फरक म्हणजेच काय असते तर वजाबाकी चलो ठीक आहे वजाबाकी करू इथला एक इथे घेऊ इथं 2 राहिले 10तून 9 गेला 1 राहिला एक पुन्हा इथला एक इथे घेऊ इथं 4च उरले 12तून 5 गेले 7 आणि 5 12 होतात 4 मधून 0 गेला 4 राहिले 9तून 3 गेला 6 राहिले 6,471 बाळांनो 6,471 ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर चला आले का कोणाचं 55 सी 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 चलो ओके ठीक आहे ओके काय अडचण असेल तर युट्यूबला शिफ्ट व्हा 55 सी पहा 8 मिनिटाला 8 मिमीला किलोमीटरमध्ये 8 मिमी पहा मी तुम्हाला सांगितलंय मिलीमीटर म्हणजे मिमी सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो असा असता कार्यक्रम सगळा मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो याची ट्रिक्स पण तुम्हाला सांगितलेली आहे मी ओके सगळं तुम्हाला माहित आहे आता काय म्हणते 8 मिमी कुठं आहे मिमी इथं आहे 8 मिमी याचं कशामध्ये करायचं किलोमीटरमध्ये म्हणजे इथून कुठं जायचं आपल्याला इथं बघा लहान एकक आहे कसं आहे लहान एकक याच्यातून कशात जायचं आपल्याला मोठ्या एककामध्ये जायचं किती पायऱ्या ओलांडून जायचं बरं 1 2 3 4 5 आणि 6 पायऱ्या ओलांडून जायचं म्हणजे आपण 8 जशाला तसे ठेवणार आणि वर जाताना लहान एककातून मोठ्या एककात जाताना काय करतो आपण भागाकार तर किती वेळा किती शून्य आले पाहिजे 6 1 2 3 4 5 आणि 6 शून्य बाळांनो किती शून्य 6 शून्य आले पाहिजे 1 2 3 4 5 6 म्हणजे आता काय होणार 8 जशाला तसे राहणार आणि 6 वेळा छेदात 6 शून्य आहेत म्हणजे दशांश स्थळ 6 वेळा डावीकडे तर सुरुवातीला असतं इथं मग 6 वेळा डावीकडे म्हणल्यावर 1 2 3 4 5 6 आणि इथे येणार दशांश मग हे 0 0 0 0 0 5 0.1 2 3 4 5 शून्य असलेला ऑप्शन पाहायचा आपल्याला 1 2 3 4 5 शून्य असलेला ऑप्शन क्रमांक बी ती आपलं उत्तर किंवा डायरेक्ट एक गोष्ट करायची कधी पण लक्षात ठेवायचं की एकूण किती वर किती असते 6 शून्य असतात मग 6 वेळा जायचं डायरेक्ट 8 लिहायचं डायरेक्ट काही भागाकार करायची गरज नसेल तुम्हाला परफेक्ट कळालं असेल तर 1 2 3 4 5 6 बस 1 2 3 4 5 आणि 6 इथं दशांश 0 दशांश असं सुद्धा डायरेक्ट काढू शकता तुम्ही पण येत नसेल तर हे लिहून काढायचं किती पायऱ्यावर जायचं किती पायऱ्या खाली यायचं त्याच्याला ठीक आहे पुढचं पहा 57